आपल्या शिक्षण विवेकच्या वतीनं जी शिक्षणाची महाचर्चा आपण आज घेत आहोत त्यातल्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एक विशेष बाब मुद्दाम सांगितली पाहिजे की श्री मुकुंद भवन ट्रस्ट पुणे यांच्या सहयोगानं ही संपूर्ण चर्चा इथे होत आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री आदरणीय नामदार वर्षाताई गायकवाड स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबरच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अंबाजोगाईचे कार्यवाह शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी म्हणून नितीन शेटे हजर होते आणि सध्या मुख्याध्यापक असणाऱ्या गेली 25 वर्ष शिक्षिका म्हणून संस्कृत आणि इंग्रजीसाठी काम केलेल्या आणि ज्या सध्या चीफ मॉडरेटर आहेत संस्कृतच्या बोर्डासाठी अशा लीनाताई वर्तक सकाळच्या सत्रामध्ये सहभागी झाल्या होत्या. परंपरेने जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण, त्याच्यामध्ये कोरोनामुळे आलेले सगळे प्रश्न, या विषयावरती सकाळच्या सत्रामध्ये आपली चर्चा झाली. त्याच्यावरती शासकीय बाजू आणि इतर संस्थात्मक बाजू, शिक्षकांची बाजू या सगळ्या मांडण्यात आल्या. आत्ताच्या या सत्रामध्ये मात्र थोडा वेगळ्या पद्धतीचा विचार शिक्षणाचा जो नेहमी असतो त्या दृष्टीने काही व्यक्तिमत्व आपल्याशी या चर्चेत सहभागी होऊन प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. मी स्वागत करतोय सर्वप्रथम डॉक्टर बाबा नंदन पवार यांचं. गेली 40 वर्ष ते शिक्षक स्वतः आहेतच, त्याचबरोबर भिडे गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असतील, श्रीराम शिक्षण संस्था रामटेकचे उपाध्यक्ष असतील, अशा अनेक संस्थांवरती ते स्वतः पदाधिकारी आहेत. आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार असेल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अतिशय वेगळ्या प्रकारचे काही प्रयोग त्यांनी या शिक्षणात राबवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आई बाबांची शाळा, शिक्षकांची शाळा, मुख्याध्यापकांची शाळा, रविवारची आनंद असेही विषय त्यांनी राबवलेले होते. आणि शिक्षण समीक्षा याचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. अनेक पुस्तकांचे या विषयातलं त्यांनी लेखन केलेलं आहे. असे या विषयात जवळजवळ 4 तप होत आली आता काम करणारे असे डॉक्टर बाबा नंदन पवार आपल्यामध्ये सहभागी होतात. बाबा, आपलं स्वागत. त्याचबरोबर एक वेगळा विषय आपण नेहमी सातत्याने हल्लीच्या काळामध्ये बघतोय, विशेषतः गेले वर्ष, 1.5 वर्ष या कोरोना मुलं घरात जी बसून आहेत, पालकांनाही कळत नाही की शिक्षण कुठल्या दिशेने आता नक्की जाणार. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मानसिक अवस्था मुलांची, पालकांची, एकूणच लोकांची अतिशय विचित्र झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी शालेय मानसशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे, ज्या स्वतः मानसशास्त्रामधल्या MA आहेत, मार्केटिंग मधल्या MBA आहेत आणि त्याचबरोबर स्त्री शिक्षण याही विषयावरती ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट केलेलं आहे, गेली 16 वर्ष शिक्षणाचा ज्यांना अनुभव आहे, त्याचबरोबर 24 वर्ष समुपदेशन, हा जो सध्याच्या काळातला अत्यंत महत्वाचा परवलीचा शब्द झालाय, त्या समुपदेशनात गेली 24 वर्ष कार्यरत आहेत, ज्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत, 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, अनेक व्याख्यानं त्यांनी पालक नीतीपासून ते अगदी नैसर्गिक मानसिक संपन्नतेपासून विविध विषयांवरती दिलेली आहेत. अशा डॉक्टर मोहाडीकर कासंडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आपलंही स्वागत. पालकांचा प्रतिनिधी असा एक विषय याच्यामध्ये असतो आणि दुर्दैवाने होतं असं की चर्चा करणारे सगळे तज्ज्ञ शिक्षक किंवा शासकीय लेवलवरती काम करणारी लोकच फक्त येतात आणि मग पालकांचं कुणी ऐकायचं, कारण त्यांचेही काही प्रश्न आहेत, त्यांच्याही डोळ्यापुढे काही समस्या आहेत, इतर अनेक गोष्टी आहेत. तर या निमित्ताने आत्ताच्या चर्चेमध्ये माधवीताई राणे पालकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माधवीताई, आपलंही स्वागत. आणि मी जसं सुरुवातीला म्हणलं, पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचे काही वेगळे आयाम असतात, तर अशा आयामातनं काम करणारं एक व्यक्तिमत्व त्यामध्ये सहभागी होत आहे. मिलिंद थत्ते. वयम नावाची जी चळवळी आहे त्या चळवळीचे ते आध्वर्य आहेत. लोकशाही आणि त्याची मूल्य तळागाळात रुजवण्यासाठी जे काम वयमनी केलं त्याबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. जवळजवळ 100 वाड्या वस्त्यांवर पसरलेली ही आजची चळवळ साधारणतः पत्रकारितेमध्ये काम करत असताना 1999ला त्यांनी राजीनामा देऊन अपारंपरिक शिक्षण पद्धतीसाठी काम करायचं 3 वर्षासाठी असं ठरवलं आणि त्यामधून त्यांनी मग महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल किंवा झारखंड असेल, अशा सगळ्या ठिकाणी ही जी वनवासी क्षेत्र असतात, ट्रायबल एरिया ज्याला आपण म्हणतो, तिथं प्रचंड काम उभं केलं.
विपुल लिखाण त्यांनी केलेले, प्रचंड प्रयोगशीलता त्यांच्यामध्ये आणि वस्तुस्थितीवर आधारित काम असं जे आपण म्हणतो की नुसते सरकारी आकडे नाही की जे छापले जातात, तर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन तिथे जाऊन प्रत्यक्ष काम करून तिथनं अनुभव घेणं, असा एक प्रचंड अनुभव असलेले आणि ज्या ठिकाणी आपण जे म्हणतो त्या शिक्षणाच्या सुविधा पोचतही नाहीत अशा तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे मिलिंद थत्ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मिलिंदजी, आपलंही स्वागत. चर्चेला सुरुवात करत असताना मला पहिला प्रश्न अर्थातच ज्यांनी शिक्षक म्हणून इतकी वर्ष काम केलेलं आहे अशा वयस्कर बुजुर्ग डॉक्टर बाबा नंदन पवार यांना विचारायचं आहे. एकंदर सध्या समाजाची एक वेगळी भूमिका असते या सगळ्या शिक्षणाबाबतीत आणि ती गेल्या वर्षभरात या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूपच बदललेली. त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार केला तर या शैक्षणिक वर्षामध्ये काय भूमिका आता नक्की घ्यावी लागेल असं तुम्हाला स्वतःला वाटतंय? कारण सर की आता आपल्याकडे जी कोरोनाची स्थिती निर्माण झाली स्वातंत्र्यानंतर जवळपास 75 वर्षानंतर अशी कधीही परिस्थिती निर्माण झाली नाही की ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण संस्था बंद कराव्या लागेल. 1 वर्ष 1 सत्र शिक्षण संस्थाच हा बंद, ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण जरी चालू असतं तरी शिक्षण संस्था. बाबा एकच मध्ये अडवतो, आपल्याला एकच मिनिट अडवतो. सर्व सहभागींना फक्त एक विनंती आहे, आपण या नवीन आंतरजालाच्या माध्यमातून करत असल्यामुळे आपले मायक्रोफोन्स तुम्ही ऑफ ठेवा, जेव्हा बोलायचे तेव्हाच फक्त ऑन करा, अन्यथा आवाज इतरांचे त्याच्यावरती ड्वेल आणि डिस्टर्ब होतात. हा एक भाग तुमचा चालू राहू दे बाबा, आता तुम्ही बोलताय पहिल्यापासून फक्त बोलतात. आणि दुसरी गोष्ट, जर एकाच्या मुद्द्यावरती दुसऱ्याला पूरक किंवा काही क्रॉस करण्यासारखं असेल तर मी फक्त विनंती आपल्याला सगळ्यांना करीन की आपण फक्त जर असा हात वर केला तर मला कळेल की आपल्याला त्या विषयामध्ये काहीतरी बोलायचंय, मग तुमचा माईक ऑन करून त्यांना विनंती करू शकतो. हे सर्वांनीच आपण फक्त पाळूया, कारण का ही नवीन तंत्रज्ञान आहे सगळं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी पाळाव्या लागतात. सॉरी, मध्ये अडवल्याबद्दल. आपण परत बोलायला या सगळ्या परिस्थितीमध्ये अनिश्चितता असल्यामुळे शिक्षण संस्थांच्या लोकांना सुद्धा काय निर्णय घ्यावे हे कळले नाही. शासनाच्या संदर्भात देखील आणि कोणते निर्णय घ्यावे हेही त्यांना कळलं नाही. आणि समाजाला तर या संदर्भामध्ये आपल्याला विचार करताना माझे जे अनुभव लक्षात घेताना मी असं म्हणतो की समाज या दृष्टीनं शिक्षण हा आपला विषय आहे आणि शिक्षण हा आपला विषय असल्यामुळे अमेरिकेमधल्या समाजाचा थोडासा विचार करताना असं सामान्यपणे दिसतं की तिथला प्रत्येक माणूस शिक्षण हा आपला विषय आहे, शिक्षणाची जबाबदारी देखील आपली आहे. अशा विचारांनी शिक्षण क्षेत्राला जे सहयोग किंवा सहकार्य करतात अशा प्रकारचं सहकार्य आपल्या सगळ्या भागामध्ये मिळत नाही. समाज या दृष्टीनं एवढंच समजतो की शिक्षणाची जबाबदारी जी आहे ती शैक्षणिक संस्थावर आहे. एकदा मुलगा शाळेमध्ये टाकला की आपली जबाबदारी समजली. त्याचा परिणाम असं झाला की मुलियार कमिशननी जो एक विषय मांडला होता, आपला एक अहवाल देताना ते असं म्हणाले होते की शिक्षण आणि समाज यांचा समन्वय, यांच्यातली आंतरक्रिया ही जितकी चांगली असेल तितकं शिक्षण देखील आशयजनक होईल. परंतु दुर्दैवाने काय झालं की आज शाळाचा संबंध, पालकांचा संबंध किंवा समाजाचा संबंध शाळेपुरता जो आहे तो केवळ विद्यार्थ्याला नाव टाकणे, फी देणे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात काही मदत करता आली तर तेवढी करणे, परंतु शैक्षणिक परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं जो एक विषय किंवा जो एक सहभाग पालकांचा पाहिजे तो आपल्याला या सगळ्या ह्याच्यात दिसत नाही. दुसरा एक भाग आपल्याला लक्षात येईल की समाजामध्ये सुद्धा पालकांचे म्हणजे समाज म्हटल्यानंतर सुद्धा समाजामध्ये विविध प्रकारचे वर्ग आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सामान्यपणे पैसा खर्च करून अधिक फी देऊन एक वर्ग या शाळेमध्ये म्हणजे खाजगी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलांना पाठवत असतो. दुसरा एक वर्ग असा जो आहे तो शिक्षण शासकीय संस्था जे आहे शासकीय सरकारी शाळांमधून आपल्या मुलांना शिकवत असतात. त्यामुळे काही प्रश्न जे आहेत ते काही प्रश्न या वर्गाचे असतात, काही प्रश्न त्या वर्गाचे. एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल की आता नुकतंच एका पालकांनी किंवा पालक संघटनेने एक आंदोलन केलं की ज्यामध्ये फी वाढीच्या संदर्भात केलं आहे. फी वाढीच्या संदर्भात आंदोलन केलं तो केवळ खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांचं, सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या पालकांचा तो प्रश्न होता. त्यामुळे हा जो पालक आपल्याला विचार करायचा की येणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्या समाजाचं योगदान काय आहे आणि या दृष्टीने आता जे ऑनलाईन आपण पद्धती सुरू केलेली आहे याचाही उपयोग कितपत झाला ग्रामीण भागापर्यंत हा चर्चेचा विषय वेगळा नाही. परंतु याच्यामध्ये सुद्धा नेमकं काय द्यायचं, स्किनर नावाचा एक शास्त्रज्ञ असं म्हणतो
there are changes in our kitchen, but concomitantly there are no changes in our classroom. म्हणजे सगळ्या ठिकाणी बदल झाला, पण आमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे का? मग ऑनलाईन आम्ही शिक्षण पद्धती जर आणली असेल तर या ऑनलाईनच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा शिक्षकाची भूमिका बदलली आहे की 35 मिनिटं किंवा 40 मिनिटं आपण तेच सांगत आलो विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकात. कारण हा सगळा विचार जेव्हा आपण नवीन एखादी गोष्ट करतोय, या नव्या पद्धतीमध्ये भैया वाढलाय, या पद्धतीमध्ये जर आम्हाला शिक्षण होतोय, कारण अनिश्चित आहे, कदाचित हे सत्र सुद्धा असंच जाईल असं मला पुष्कळदा वाटते. अशा सत्रामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण अतिशय चांगलं व्हावं. औपचारिक शिक्षण देत असताना अनौपचारिक या आवश्यक गोष्टी अशा आहेत त्याच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स सारखे जे विषय असतात, भावनिक बुद्धिमत्तेसारखे शिक्षण हे घरातून दिले जाऊ शकतात. त्यामुळे नेमकं म्हणून आज जी गरज आहे ती घरात खरा म्हणजे आपण जो प्रश्न विचारला तो पालकांची भूमिका काय हा प्रश्न विचार. पालकांना समजत नाही शिक्षण क्षेत्रात आपली नेमकी भूमिका काय. मला असं वाटते की या संदर्भात पहिल्यांदा पालकांचं प्रबोधन होणं जास्त आवश्यक आहे. होत आलंय सगळ्या ठिकाणी, परंतु आज या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये किती शाळांनी पालकांना ऑनलाईन क्लासेसला पण एकत्र करून त्यांना ह्या गोष्टी आपल्या मुलांकरता करायचं याची जाणीव करून दिलेली आहे. तुमची जबाबदारी कोणती आहे याची जाणीव त्यांना करून दिली आहे का? म्हणून येणाऱ्या काळामध्ये पालकांना किंवा समाजाच्या सगळ्या लोकांना एकत्र येऊन हे काम करावं लागेल. आणि एकत्र यायचं याचा अर्थ असा की जशी समाजाची एक अपेक्षा आहे की शिक्षणातून एक चांगला माणूस घडावा, शिक्षणातून आपल्या मुलाची घडण चांगली व्हावी, जशी शिक्षणाच्या कडून समाजाची अपेक्षा आहे तशी शिक्षण क्षेत्राची देखील समाजाकडून काही अपेक्षा आहे. आणि समाजाकडून जर अपेक्षा असेल तर समाजाला नेमकं सहकार्य या क्षेत्रात कसं करायचं याचं मार्गदर्शनही व्हायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या या सत्रामध्ये पालकांनी किंवा समाजातल्या लोकांनी किंवा आपण असं समाज म्हणूया की पालक समाज हा एक वेगळा समजूया, या पालकांनी नेमकं आपल्या मुलांच्या घडणीसाठी त्यांना अशा प्रकारचं शिक्षण चांगलं आशयगत मिळण्याकरता पालक म्हणून आम्ही काय केलं पाहिजे नेमकं याच्या काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न झाला तर मला असं वाटतं ऑनलाईन शिक्षणामध्ये सुद्धा एक मोठा सहभाग त्यांचा राहील. आज कसं आहे की ते नुसते विद्यार्थी ऑनलाईन बसलेले असतात, अनेक त्यांच्या संकल्पनाही स्पष्ट होत नाही, पालकही सांगू शकत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये समाजावर एक मोठी जबाबदारी होती, पालकावर एक मोठी जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी त्यांना पेलण्याकरता शिक्षण तज्ञ आहे, संस्था चालक आहे, शासकीय अशा सगळ्यांनी एकत्र मिळून एक कॉमन प्रोग्राम समाजाकरता केला की या गोष्टी तुम्ही या सगळ्या संस्थांमध्ये किंवा या आपल्या विद्यार्थ्यांना केल्या पाहिजे. जर घडू शकलं तर समाज आपल्याला या सहभागी. तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे बाबा. सकाळी या विषयावरती पालकमंत्र्यांपासून सगळ्यांची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये हाच विषय आला होता की समन्वय सगळ्या लोकांमध्ये एकत्र कसा साधता येईल. पालकांची शाळा हा विषय तर आपण स्वतःच राबवलेला आहे आणि आपल्यामध्ये आज एक पालक उपस्थित आहेत म्हणून या पारंपरिक शिक्षणातलाच मुद्दा मी पालकांकडे जाऊन विचारतोय. कारण ही जी भूमिका तुम्ही मांडलीत की एकदा मुलगा शाळेत घातला, सोपवला शिक्षकांच्या ताब्यात की आपली जबाबदारी संपली, आता ते बघतील काय करायचं ते. याच्या पलीकडे जाऊनही काही पालक वेगळा विचार करत असतात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी. म्हणून माधवी त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही काही वेगळे प्रयोग या सगळ्या काळामध्ये पालक म्हणून काही केले का? आणि जर नसतील तर त्या सगळ्या, कारण आपण सगळेच जण या संकटाला पहिल्यांदाच सामोरे जात होतो, सगळी आव्हानं नवीन होती, तर आता ती आव्हानं कशी कंटिन्यू राहणार आहेत? निदान आता बाबा म्हणले तसं हे सत्र तरी पुन्हा इलेक्ट्रॉनिकलीच आपल्याला ऑनलाईन शिक्षणामध्येच द्यावं लागेल. अशा वेळेला आपण काही वेगळा प्रयत्न करावा असा प्रयोग केलाय का? केला नसेल तर तो करायची इच्छा आणि आता काही निर्माण झालंय का आपल्यामध्ये? नक्कीच तुम्ही विचारताय त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे. कारण हे ऑनलाईन पद्धत ही मुळात अशी होती की आपण जसं म्हणतो की पालक, शिक्षक आणि शिक्षण संस्था यांचा समन्वय हवा होता, पण तो कुठेतरी साधला गेलेला नाहीये आणि एकूणच ऑनलाईन पद्धत ही मुलांवरती आणि पालकांवरती थोपवली गेली आहे असं कुठेतरी आपल्याला चित्र दिसतं. कारण या पद्धतीचं कोणतंही प्रशिक्षण पालकांना दिलं गेलेलं नाहीये, मुलांना दिलं गेलेलं नाहीये आणि हे सगळं संकट असं अचानक आपल्यावर आल्यामुळे आपण कुणावर आरोपही करू शकत नाहीये की आम्हाला मध्येच बोलतो शिक्षकांनाही दिलं गेलेलं. हो अर्थातच. मी स्वतः शिक्षक आहे त्यामुळे आम्ही सुद्धा अजून चाचपडतो की आता याच्यावरून आपण शिकवायचं तर हे नवीन ऍप कसं ऑपरेट करायचं, याच्यामध्ये कसं जायचं. तर सुरुवातच 8 दिवस ती मुलं लेक्चरमध्ये यायचं कसं,
म्हणजे शाळेमध्ये वर्गात जाण्या इतकं सोपी ही पद्धत नाहीये. तर तुमचं ते आता वरती नाव दिसतंय, हे नावच तुमचं दिसलं पाहिजे, इयत्ता दिसली पाहिजे, तुकडी दिसली पाहिजे. मग आमच्यासारखे जे शिक्षक आहेत किंवा बाकी ठिकाणी काम करणारे लोक आहेत, आम्ही सकाळी उठून निघून जातो. म्हणजे माझं मीडियामध्ये आहे, त्यामुळे मला बातम्या सांगण्यासाठी सकाळी 8च्या बुलेटिनला दूरदर्शनला जाणं भागच असतं. आम्ही सकाळी निघून जातो, त्यामुळे त्या मुलाला फक्त रात्री इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की बाबा रे हा लॅपटॉप असा ओपन कर, किंवा असं हे नाही झालं तर हे फोनचं कर. नेटवर्कचा इश्यू असतो, त्या मुलांच्या डोक्यामध्ये संपूर्ण गोंधळ असतो की नेटवर्क म्हणजे काय, आणि आता आपण हे सगळं डील कसं करायचं. एखादी गोष्ट ओपन करत असताना वेगळंच काहीतरी ओपन झालं आणि ती मुलं समजा जर त्याच्या चुकून संपर्कात आली तर त्यांना त्या गोष्टीमधून सावरण्यासाठी आजूबाजूला कोणी नसतो, कारण कामं करणारे पालक. दुसरी गोष्ट म्हणजे अशिक्षित पालक असतात, त्यांच्या बाबतीत सुद्धा हाच मुद्दा असतो की त्यांना त्या सगळ्या ऑनलाईन पद्धत आणि हे जे सगळं चालू आहे याच्यातलं त्यांना काही गंध नसतो. त्यामुळे त्या मुलांना त्या सगळ्यापासून रोखायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे की या ऑनलाईनच्या माध्यमातून मी आता झूम ओपन करतेय तर वेगळंच काहीतरी कुठेतरी ओपन झालं आणि त्या मुलाच्या संपर्कामध्ये ते काही आलं, किंवा तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्या संपर्कात आले, तर डोक्यावर होणारा जो काही परिणाम आहे, मनावर होणारा जो काही परिणाम आहे, त्यातनं त्या मुलाला ते शिक्षण द्यायचं का आता ऑनलाईनचे धडे द्यायचे, या सगळ्या गोंधळामध्ये पालक आहेत. आपण अनुपस्थित असताना सुद्धा मुलांना कसं शिकवायचं आणि आपण उपस्थित असताना सुद्धा ही सगळी यंत्रणा तुम्ही कशी हँडल करा, आणि त्याच्यामधून तुम्ही फक्त बसून राहा, समोर स्क्रीनवर दिसलं पाहिजे, व्हिडिओ ऑनच ठेव रे, ऑफच कर रे, त्याच्यानंतर मग आता तुला उत्तर द्यायचंय, तू अनम्यूट हो. तो ते शिक्षक सांगेपर्यंत अनम्यूटचं बटन शोधण्यामध्ये त्या मुलाचा गोंधळ, त्यामुळे त्याची मानसिक अवस्था विचित्र होते. कारण काही मुलं जी असतात त्यांना या टेक्निकल गोष्टी माहिती असतात आणि काही मुलांना जी तळागाळातून असतात कदाचित किंवा तशा फॅसिलिटीज नसतात, त्यांना या यंत्रणांबद्दल काहीच माहिती नसतं. मग त्यांच्या मनामध्ये कुठेतरी तो न्यूनगंड येतो की अरे आज मला शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला आणि मी त्याचं उत्तर नाही देऊ शकलो, किंवा मी कुठेतरी तिथे कमी पडलो, म्हणजे मग तिथे परत शिक्षक मला काय म्हणाले असतील हे त्यांच्या मनात येतं, किंवा हे मी कसं शिकू. यासाठी पुन्हा ती मुलं अभ्यास झाला की फोन हातात घेतात. फोन हातात घ्या, मग पालक म्हणणार अरे फोन ठेव, काय चाललंय तुझं फोनवरती, कशाला उगाच तो फोन सारखा बघत बसलायस, अगं आई मला शिकू दे जरा याच्याबद्दलचं. अभ्यास सोडून फोनवरतीच जास्त वेळ मुलांचा जातोय. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग हा जो प्रकार आहे तो सुद्धा याच्यात कुठेतरी वाढत चाललेला आहे. मुलांनी आता अभ्यास करायचा सिरियसनेस राहिलेला नाहीये की आपण अभ्यास आता शिक्षकांनी सांगितलाय आणि तो लिहून नेलाच पाहिजे, उद्या शिक्षक बघणार आहे. तर आपण त्यासाठी काय करायचं, जसं मी सांगितलं की तुम्ही काय करताय असं तुम्ही विचारलं तर आम्ही अनेक प्रयोग करून बघितले की बाबा रे आपल्या वह्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, आपल्याला वेगवेगळे प्रयोग करून बघितले पाहिजे जे तुझ्या अभ्यासक्रमामध्ये आहेत, किंवा ऑनलाईनच्या संदर्भातले जेवढे आवश्यक आहेत तेवढे प्रकार आम्ही शिकवून बघितले की आम्ही नसताना असं कर, आम्ही असताना अशा पद्धतीने बसताना असं बसलं पाहिजे, तुझा व्हिडिओ ऑन असला पाहिजे, तुझं नाव असं घातलं गेलं पाहिजे. समजा लेक्चर आधी मी घेतलाय या लॅपटॉपवर आणि नाव माधवी राणे आहे आणि नंतर माझा मुलगा बसणार आहे लेक्चरसाठी, तर तिथे माधवी राणे दिसणार असेल तर शिक्षक ओरडतात, अरे ही माधवी राणे कोण आहे रे, नाव बदला, कोण आहे, वर्गात नवीन आलं का. मग त्या मुलाची धांदल उडते की अरे आता कैवल्य राणे मी कसं घालू. तर हे सगळं जे आहे हे शिक्षण त्या मुलांना आम्ही देतोय, त्याच्यावरती प्रकार चालू आहेत. परत मग ऑनलाईन मधून तिथे होणारे 6 तास 8 तास आणि इथे मुलं बसत असलेले 2 तास, याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आहे. मग त्या वेळेनंतर मुलांची जी संपूर्ण एनर्जी असते ती बसून आपण कशा पद्धतीने मार्गी लावायची यावर पण बरंच काम करायला लागतंय. की आता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण कर, चित्रकला पूर्ण कर, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन कर, त्याच्यावरती थोडंसं मंथन कर, काहीतरी लिहून काढ. अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या मुलांना बसवून गुंतवायला लागतंय, कारण त्या मुलांना बाहेर सोडू शकत नाहीये. त्यामुळे हे सगळं त्यांचं खुंटलेलं आहे. खूप सारे प्रयोग करून बघितले. त्याच्यामध्ये मी स्वतः एक गोष्टींचं चॅनल चालवते युट्यूबचं, त्यामध्ये गोष्टींचा सिलसिला आम्ही सुरू केलाय की सगळ्या प्रकारच्या गोष्टी मुलांना सांगायच्या.
मग त्या प्रवाहामध्ये मी या मुलांना सुद्धा आणलं की जी मुलं चांगल्या पद्धतीने कॅमेरा फेस करू शकतात, चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. आणि माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा मी म्हणजे आपण गोष्टी सांगूया, तू वेगवेगळी पुस्तकं वाचतोस तर मोठ्या मोठ्या लोकांचे जे किस्से आहेत ते आपण तुझ्या वयाच्या मुलांपर्यंत पोहोचवूया, असे अनेक प्रयोग करतोय. चित्राच्या माध्यमातून तो वेगवेगळे युट्यूब चॅनल्स बघतो आहे, मग चित्रामध्ये सुधार कसे करायचे, मग तुझ्या ऍक्टिंग मध्ये वेगळं तू करतोयस तर ते कसं करायचं, असे अनेक प्रयोग आम्ही करतो. पण आता आम्ही सुशिक्षित पालक आहोत इथपर्यंत ठीक आहे, पण अशिक्षित पालकांना जेव्हा या प्रवाहात आणायचंय आपल्याला, तेव्हा कुठेतरी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही बोलताना जो मुद्दा म्हणलात त्यालाच धरून मी थोडासा पुढे जातो. त्याचं कारण असं की या सगळ्यामध्ये शेवटी तो विद्यार्थी, तो शिकणारा घटक आहे ना, तो केंद्रीभूत आहे असं आपण नेहमी म्हणतो. आणि त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी आहेत. मग शिक्षण त्याच्याशी निगडीत आहे, शिक्षकांचे संबंध त्याच्याशी निगडीत आहेत, संस्था चालकांचे त्याच्याशी निगडीत आहेत, पालकांचं लक्ष पूर्ण त्याच्यासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण त्याला घ्यायचंय, त्याचा उद्याचा सगळा प्रवास पुढचा भविष्यातला बघतात. अशा वेळेला त्याच्यावरती जे एक वेगळं प्रेशर येतं. जसं 10वी आणि 12वीला मी नेहमी म्हणतो की आई वडिलांचे मार्क एकत्र केल्यावर सुद्धा जेवढे होणार नाही तेवढ्या पर्सेंटेजची अपेक्षा मुलाकडनं ठेवून त्याच्यावर प्रेशराईज करत असतात सारखे की 95% खाली मिळाले तर तुला चांगले पडणार नाही, शाळा मिळणार नाही. पण त्या दोघांची बेरीज केली तर कधीच नसते आयुष्यात. अरे मग तुम्ही का उगाच त्याच्यावर, पण तशी त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रेशर आज आहेत. खऱ्या अर्थी मानसिक दडपण मोठं आहे. या सगळ्या काळात या समुपदेशनापासून सगळं काम करणाऱ्या डॉक्टर पल्लवीताई आपल्या बरोबर आहेत. मला त्यांना असं विचारायचं की ह्या सगळ्या बंदचा काही वेगळा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचं तुम्हाला कुठं काम करताना आढळून आलं का गेल्या वर्षात? आता बाबासाहेबांनी आणि माधवीताईंनी इतके प्रश्न मांडले, ते प्रश्न जर पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, राज्यकर्ते यांना पडले असतील तर बिचारा छोट्या मुलांना मात्र ते सगळे सोडवता आले असतील अशी अपेक्षा करणं खरं म्हणजे चुकीचं आहे. मुलं हा, तुम्ही मगाशी एक खूप छान मुद्दा मांडला, तो जरा मी आधी बोलते की मूल हे खरं शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. आणि ना खरंच तो शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे का हे करोना आल्यानंतर खरं म्हणजे तपासायला मिळालं. एकूणच आपली जी शिक्षण पद्धती होती ज्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित होतंच, आणि नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आल्या की ज्यामध्ये मुलांना आता नव्या प्रकारांनी शिकायला मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये स्पर्धा अधिक, आधीच पालकांचं प्रेशर, त्यामुळे परीक्षांच्या त्यांची जी डिफिकल्टी लेवल आहे ती आधीच कमी केलेली आहे. म्हणजे हे प्रश्न काही फक्त करोना काळातले नाहीयेत. 10वी 12वीची परीक्षा आपण घेऊ शकलो नाही, त्यामुळे यावर्षीच्या मुलांच्या मनावरचं खरंच दडपण आहे का मुलं खुश आहेत, का त्याची सरमिसळ आहे, का मुलांना अजून फारसं त्यातलं आपल्या नेमका करिअरवर काय परिणाम होणार आहे हे कळलंय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. पण मूल हे शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे का हे मात्र आता तपासायची वेळ झालेली आहे. नेमकं शिक्षण संस्था उभ्या करून, वेगवेगळ्या विविध प्रकारच्या शाळा उभ्या करून, म्हणजे अनेक शाळांमध्ये सकाळच्या दुधाच्या ग्लासापासून ते संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत दिलं जातं. हे पैसे घेऊन तर अनेक सरकारी शाळांमधनं किंवा अनेक स्कीम मधनं मुलांना खायला प्यायला दिलं जातं जेणेकरून मुलं शाळेमध्ये यावीत. इथपर्यंत आपल्या भारतामध्ये विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे, आणि ते खरं म्हणजे एक डिव्हाइड आहे. त्यामुळे मुलांना शिकायला मिळायला हवं, सर्व शिक्षा अभियानातर्फे हे नक्कीच सांगितलं गेलं. पण ते आपण इतक्या वर्षामध्ये खरंच मिळवू शकलो का हा प्रश्न आता पडला. कारण ज्या सिस्टीमला आपण गृहीत धरून चाललो होतो की मुलं सकाळी शाळेत गेली की आता 5-6 तासांची निश्चिंती, बाबासाहेब म्हणले ते अगदी बरोबर आहे. मुलांना शाळेत शिक्षकांकडे सोपवलं की पालक निश्चिंत. ही युगानुयुगच म्हणूयात, खरं म्हणजे अगदी वर्षानुवर्ष पण शब्द छोटा ठरेल, असलेली पद्धत अचानक बंद पडली आणि सर्व जबाबदारी घरातून मुलांना त्या लॅपटॉप समोर, कॅमेरा समोर बसवण्याची पालकांवर आली. आणि शिक्षकांवर जबाबदारी आली ती की जी काही मुलं समोर दिसत आहेत ती खरंच आपली मुलं आहेत का, मुलंच नक्की ऐकतायत का आजी आजोबा शेजारी बसून काहीतरी त्यांना सांगतायत, खरंच मुलं करतायत का. एरवी किमान होमवर्क तपासणं हा शाळेमध्ये प्रकार होत असल्यामुळे मुलांनी नेमकं काय केलंय हे शिक्षकांना तपासता येत होतं.
त्यामुळे काहीतरी कंट्रोल ठेवता येत होता. पण आता मात्र अशी परिस्थिती आहे की काय करतायत नेमकी मुलं, हे कॅमेरा समोर जोपर्यंत मुलं आहेत तोपर्यंत दिसतंय. मुलांवर दडपण याचं दिलंय खरं म्हणजे आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी, पण खरंच दडपण घेतलंय मुलांनी ते शिक्षणाचं नाही बरं का. म्हणजे ज्या ज्या मुलांशी आतापर्यंत मी बोलले किंवा ज्या पालकांशी बोलले, तर त्यांचा ना सोशल कनेक्ट तुटलाय. शाळेच्या माध्यमातनं मुलं शिकायला नक्कीच जात होती, आणि कसं असतं की ज्या मुलांना काहीतरी करायचं असतं ती कसंही करून करतात, आणि ज्यांना काहीही करायचं नसतं ते काही करा ते काहीच करत नाही. पंचायत येते ती मधल्या 60-70% की ज्यांना थोडेसे आपण लोभ दाखवून छान कमावशील रे, चांगली नोकरी मिळेल रे, मग सुखाचा लोळशील रे वगैरे, अशी सुखाच्या सगळ्या लाचलुचपती देऊन आपण त्यांना तिकडे खेचायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या बरोबरीने ज्यांना नाही शिकण्यामध्ये इंटरेस्ट ते छोटे छोटे उद्योग करून कामाला लागतात. ही पद्धत मला वाटत नाही की केवळ ऑनलाईनमुळे बिघडली असेल. नेमकं बिनसलंय ते सोशल कनेक्टचं मात्र आहे. मुलांवर प्रेशर मागच्या अर्थात 2 लॉकडाऊन मध्ये फरक आहे बरं का. म्हणजे जी पहिली लाट होती आणि जे काही पहिल्या वर्षी घडलं आणि आता जे घडतं याच्यात थोडासा फरक नक्की आहे. थोडीशी मुलं या तंत्रज्ञानाला यूज टू झाली आहेत हे निश्चित. पालकही आता सरावलेत, त्यामुळे अगदी म्हणजे कामवाल्या बायांकडनं सुद्धा जेव्हा टेक्नॉलॉजीची नावं अशी सहज घेतल्याचं जेव्हा जाणवतं तेव्हा लक्षात येतं की ट्रेनिंग नाही मिळालं, पण पालक आपलं आपलं काहीतरी शिकलेत. म्हणजे अगदी बिंदासपणे या सांगतात, ताई जरा तुमचा जुना मोबाईल असेल तर द्या, जुना लॅपटॉप असेल तर द्या. म्हणजे त्यांना पण अशी खूप इच्छा आहे की जे काही चाललंय ते उत्तम आपल्या मुलांना दिलं पाहिजे, पण ते सोशल कनेक्ट देऊ शकत नाहीयेत. कारण मुलं शाळेत जातात ते आपणही, म्हणजे आपल्यालाही जर आठवत असेल की आपण शाळेत का जायचो, आपण खरंच शिकायला जायचो का, का मजा होती म्हणून. अनेक जे रियुनियन मधली जी मुलं असतात ती फार शैक्षणिक कर्तृत्व गाजवल्याच्या आठवणी नाही सांगत, ते चिंच खाल्ल्याचं आठवतात, पारावर बसल्याचं आठवतात, खेळल्याचं आठवतात, स्पर्धा आठवतात, गॅदरिंग आठवतात सगळ्यांना. हे सगळं वर्षभर मुलांनी मिस केलंय, म्हणजे शक्यच नव्हतं करणं. आता हे एवढं मिस करूनही मी समुपदेशक म्हणून एक कौतुक करीन सगळ्या मुलांचं की मुलांनी असा खूप भयंकर वेडेपणा केलेला नाहीये. म्हणजे अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, एकूण जी काही करोना विषयक माहिती मिळत होती त्याबद्दल मुलांनी हे कुठलेच प्रश्न उपस्थित केले नाहीत. जे काही शिक्षकांनी त्यांना सांगितलं, पालकांनी त्यांना सांगितलं, कंटाळली असतील मुलं, चिडचिड केली असतील, पण त्यांनी ते मुकाट्याने ऐकलंय. म्हणजे अनेक वेळेला मुलांशी बोलताना हे जाणवतं की हो कंटाळा आलाय, पण काय करणार. किंवा मुलं पालकांना आणि मोठ्या लोकांना शिकवताना आढळली आहेत की मास्क इथपर्यंत लावायचा बरं का, इथपर्यंतच नाही लावायचा. मुलांना ते बरोबर माहितीये. आजही खेळताना आमच्या इथे मुलं खाली खेळायला येतात ती मास्क लावून येतात, किंवा एका घरातली आली तर मास्क लावत नाहीत. ही जाणीव मुलांना आहे. म्हणजे मला खूपदा असं वाटतं की मुलांनी आपल्याला योग्य साथ दिली आहे. इमॅजिन करा, आपण फार त्यांच्या शिक्षण आणि करिअर बद्दल बोलतोय, मुळात आम्ही नाही बसणार घरात हे जर मुलांनी म्हटलं असतं तर काय केलं असतं आपण. पण मुलांनी तसं म्हटलेलं नाही. जे काही आपण त्यांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला ते अत्यंत प्रामाणिकपणे झेपेल तसं, जमेल तसं मुलांनी स्वीकारायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज 10वी परीक्षा मध्येच बोलतो म्हणजे खरं सांगायचं तर मानसिक दृष्ट्या मुलं तंदुरुस्त आहेत, पालकांवरच परिणाम झालाय असं तुमचं म्हणणं आहे? ऍब्सोल्युटली. नाही, अशी खरीच गोष्ट आहे. म्हणजे मी आता बालभवन सारख्या संस्थांमध्ये काम करते, अजूनही त्यांच्याशी परिचय आहे. ऑनलाईन अनेक गोष्टी द्यायचा प्रयत्न केलाय. आज मुलं ते सगळं जसं जमेल तसं, मी असं नाही म्हणत 100%, पण मुलं खूप आनंदाने ते स्वीकारतात. आत्मसात होतंय की नाही हे अजून मूल्यमापन आपल्याला नाही सापडलेलं. मूल्यमापनाची जी काही सूत्री आहे किंवा तो मंत्र आहे तो आपल्याला मात्र अगदी सापडवायला हवाय. पण आज आता अजून एक प्रश्न जो मी असं नाही म्हणत अगदी खूप मुलांचा, पण 10% मुलांचा जरी असला तरी आपल्या जनसंख्येच्या तुलनेमध्ये 10% खूप होतात. त्यामुळे जो एकलकोंडेपणा मुलांना येतोय तो मात्र, म्हणजे परत मी म्हणते की सोशल कनेक्ट, शिक्षण करिअर पेक्षा हे आपण एरवी म्हणतो की शिक्षणाला वय नाही. सध्या म्हणजे पूर्वी असं नव्हतं का घरात की मुलं शाळा सोडायची, धंदा करायची, परत काहीतरी शिकायची. सो शिक्षण हे आयुष्यभर चालू राहू शकतं.
पण घडणं जे आहे शाळेमध्ये आणि शाळेतल्या विविध उपक्रमांमधनं एकत्र येऊन शेअर करून मजा करून काहीतरी शिकून हे जे घडणं आहे ते मात्र मुलं मिस करतायत. आणि याचा परिणाम कदाचित आता लगेच जाणवणार नाही, पण एकूण त्यांच्या सोशल लाईफवर होतोय का याची मात्र चिंता आपण करायला हवी आणि त्या दृष्टीने पालकांनी आणि शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. परत मी सांगेन, काही शाळा काही पालक हे अत्यंत सजग आहेत. अनेक फोन आले, अनेक लोकांनी युक्त्या मागितल्या, आम्ही नेमकं काय करावं, मुलांना कसं या परिस्थितीतनं बाहेर काढावं हे विचारलं. समुपदेशनाची केंद्रही पालकांनी सगळे उपाय त्याचे पडताळून बघितले. मात्र हे ज्यांनी केलं आज ती मुलं खरोखर आनंदी आहेत, सुखी आहेत. अभ्यास न करू शकलेली मुलं ही आनंदी आहेत. त्याची काळजी पालकांना किंवा शिक्षकांना अधिक आहे. मुलांना मात्र अगदी मनातनं खेळायला जायचंय बाहेर, हा त्यांचा प्रश्न आपण लवकरात लवकर सोडवायला हवा. कारण त्यातनं जे त्यांचं शिक्षण होणार आहे त्याविषयी आज आपण फारसा विचार कोणी करत नाही होत असं वाटतं. मानसशास्त्रज्ञ करतायत आणि काही चांगले पर्यायही बालरंजन केंद्रांनी बालभवन सारख्या संस्थेनी काढलेत, तर ते आपण नक्कीच त्याच्याबद्दल विचार करायला हवा. वा, एकीकडं काही डॉक्टर्सचंही आता असंच म्हणणं आहे की जितक्या लवकर मैदानं उघडी होतील आणि त्याच्यावरती मुलं खेळायला जातील तेवढं तिसरी लाट थोपवणं सोयीचं जाईल जर येणारच असेल तर, असं यांनी पण म्हणलंय. एकीकडं आपण हा सगळा जो विचार करतोय त्याच्यामध्ये एका विशिष्ट चौकटीमध्ये शिक्षण घेणारी मुलं मुली, त्यांचे पालक, शहरी किंवा निम शहरी भागामधली लोक, या सगळ्या विषयीचाच फक्त इतका वेळ विचार चालला होता. पण याच्या पलीकडेही शिक्षणाच्या वाटवणारी काही व्यक्तिमत्व असतात, असे ते आपल्यामध्ये आज आहेत. मला त्यांना हा मुद्दाम वेगळा प्रश्न विचारायचा आहे. त्याचं कारण असं की एकल विद्यालयाच्या माध्यमातून असेल, एकच शिक्षक काही काळ वाड्या वस्त्यांवरती जाऊन शिकवतो असा विषय असेल, तुमच्यासारखे वयममधनं तिथपर्यंत पोहोचून त्यांना मूळ नागरिकशास्त्र समाजशास्त्र त्यांच्या पद्धतीने या सगळ्या वनवासी क्षेत्रातल्या लोकांना समजावणारे लोक असतील, यांच्या शिक्षणावर या सगळ्याचा काही एक विपरीत परिणाम निश्चितपणे झाला असतो. कारण अख्खं शहर गावाच्या गावन जग जिथं बंद पडतंय तिथं या लोकांकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला असणार आहे. तर या आदिवासी भागातलं जे काही सगळं वनवासी क्षेत्रातलं शिक्षण आहे, तिथल्या समस्या, तिथली आव्हानं जी वेगळी आहेत, त्यांना तुम्ही गेल्या वर्षात कशा पद्धतीने सामोरे गेला? ते व्हिडिओ चालू आहे म्हटलं आपोआप माईक चालू आहे असं वाटतं, पण ते तसं काही नाही. आता माझा आवाज येतोय व्यवस्थित ना? हो, येतोय. राहुलजी, माझा आवाज येतोय ना? हो, येतोय सर. हा, ज्या समस्या आता पल्लवीताईंनी आणि त्याच्या आधी सांगितल्या, तर त्या तर आमच्या भागात नाही आहेत, कारण मुलं घरात कोंडलेली नाही आहेत. बरोबर. आदिवासी गावांमध्ये, छोट्या पाड्यांवर, दुर्गम भागामध्ये मुलांना मोकळीक आहे. ते बाहेर खेळायला जाऊ शकतात, शेतात रानात हिंडू शकतात. त्यामुळे तशा अर्थाने त्यांना काही याचा मानसिक झटका, त्रास, ताप असं काही झालेला नाही. फक्त मला पुढचं एक याच्यातलं दिसतं ते असं की आपण ज्या औपचारिक शिक्षणाच्या चौकटीतून या सगळ्या मुलांना पुढे न्यायचा विचार करतोय, ते शिक्षण त्यांच्यापर्यंत पुढच्याही काळात पोचावं असा प्रयत्न जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण शहरांमध्ये ज्या उपायांचा विचार करतो तसा विचार करून फार त्याचा उपयोग होण्यासारखं नाही. एकतर असं की आता जसं आधी त्या सॉरी मी नाव विसरलो, पालक म्हणून आपल्या ज्या ताई आता माधवीताई तर त्यांनी ज्या अडचणी म्हटल्या की लॅपटॉप, मोबाईल या गोष्टींमधल्या लॅपटॉप, मोबाईल मधल्या काही गोष्टी जमणं न जमणं अशा काही अडचणी एखाद्या वर्गामध्ये मुलांमुळे असू शकतात. आमच्या गावात असं आहे की एक गावातल्या 50-60 घरांपैकी 5 घरांमध्ये फार तर स्मार्टफोन आता असतील. त्यामुळे बाकीच्या सगळ्यांकडे स्मार्टफोन किंवा साधे मोबाईल सुद्धा काही प्रत्येकाच्या घरात आलेले आहेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण यांच्यापर्यंत पोहोचेल असं काही नजीकच्या काळात मला दिसत नाही. किंबहुना मला असं वाटतं की त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर ते खड्ड्यात पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा असं होऊ शकतं की आता ही मुलं आपापल्या परिसरातून खूप काही गोष्टी नाही म्हणजे एवढंच तुम्ही म्हणलात की 60-70 पैकी 5 घरात स्मार्टफोन आहेत. राहुलजी, तुम्ही लोक कदाचित शहराकडे जाणारी असतील म्हणून असेल, गावांकडे रेंजही नसते. बरोबर आहे.
बरोबर आहे. गावात तीही अडचण आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं, म्हणजे आता आमच्या वयम चळवळी मार्फत आम्ही हा प्रयोग अनेक गावांमध्ये करतो आहोत, हम्म. की मुलं आपल्या परिसरातून जे शिकतात त्याची सांगड औपचारिक शिक्षणाशी घालावी. म्हणजे बरोबर. आता केलेला एक छोटासा प्रयोग सांगतो केवळ वानगी दाखल. वा, नक्की. जंगलामधल्या पक्ष्यांची खूप माहिती मुलांना असते आणि बरोबर. म्हणजे ते पक्षी कसे दिसतात एवढंच नाही तर ते पक्षी काय खातात, अंडी कुठे घालतात, घरटी कशी बांधतात, कुठल्या ऋतूमध्ये कुठला पक्षी जास्त दिसतो, ही सगळी माहिती मुलांना असते. पण बरोबर. आपल्या पुस्तकांमध्ये, वह्यांमध्ये, शाळेच्या चार भिंतींमध्ये या सगळ्या ज्ञानाला काही किंमत नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे असं होतं की या मुलांना जे माहिती आहे त्याची किंमत शाळेत नसल्यामुळे ती मुलं कायम संकोचलेली राहतात शाळेच्या भिंतींमध्ये. बर. त्यांच्यापर्यंत जर ऑनलाईन शिक्षण आलं तर ती आणखी संकोचतील, कारण ते त्यांना आणखी अपरिचित असं एक जग असेल. आणि बरोबर. म्हणून मग आम्ही प्रयोग आता असा केला, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळातच केला, की या मुलांना जे निसर्गातलं माहिती आहे ते सगळं त्यांनी लिहायचं, त्याची चित्र काढायची, त्याच्याविषयी छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, बर. ज्यामुळे त्यांचं लेखन कौशल्य वाढेल, वाचनाचा वेग वाढेल. बर्ड गाईड जे असतं, जे बॉटनिस्ट वापरतात किंवा झुऑलॉजिस्ट बाहेर जंगलांमध्ये फिरणारे जे पक्षी निरीक्षक आहेत ते जे बर्ड गाईड वापरतात ते आता आमच्या गावातली मुलं फार व्यवस्थित वापरू शकतात. वा. आता त्यांना बालभारतीची पुस्तकं जड जातात पण ते बर्ड गाईड सहज वापरतायत. याचं कारण त्याच्यात त्यांना त्यांच्या ओळखीचं काहीतरी दिसलंय. आणि त्यामुळे जे म्हणजे खरं म्हणजे शिक्षण शास्त्रात सगळ्यांना माहित असतं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याचा शिक्षणाचा प्रवास पाहिजे. पण या हो. मुलांना ते ज्ञात आहे, जे त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, त्याचा अंतर्भाव आपण आता औपचारिक शिक्षणात करत नाही. तर आम्ही हा प्रयोग केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की जी मुलं शाळेतून नेहमी पळ काढतात, तासांना बसत नाहीत, ती मुलं या पक्ष्यांविषयी माहिती लिहिण्याच्या कार्यक्रमाला मात्र येऊन बसत होती. बर. आपण पुष्कळ सांगत होती. आणि जेव्हा आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही या सगळ्याबद्दल लिहा, तुमच्या भाषेत लिहा, ऱ्हस्व दीर्घाची मराठीच्या शुद्धतेची काही काळजी करू नका, तुमच्या ग्रामीण आदिवासी भाषेमध्ये लिहा, तेव्हा बरोबर. मुलांनी इतकं भरभरून लिहिलंय, आणखी आणखी कागद मागून घेऊन लिहिलंय. तर अरे वा. म्हणजे पुढे जाऊन आम्ही असंही केलं की अशा मुलांच्या निवडक गोष्टी घेऊन त्याचं कॅलेंडर छापलं आणि ते बर. कॅलेंडर सगळ्याच्या सगळं खपलं, म्हणजे ते इतकं शहरांमध्ये नावाजलं गेलं. आणि मुलांनाही असं वाटलं की आपलं माहित असलेलं काहीतरी इतकं भारी आहे की त्याचं कौतुक सगळं जग करू शकतं. आता ही एक छोटी गोष्ट झाली पक्ष्यांबद्दलची माहिती देणं, पण याच्यातला जो दृष्टिकोन आहे तो आपल्या शिक्षण धोरणकर्त्यांनी समजून घ्यावा, शिक्षण मंत्र्यांनी समजून घ्यावा, की मुलं त्यांच्या परिसरातून जे शिकतात त्याची सांगड आपल्याला शाळेतल्या शिक्षणाची जितकी घालता येईल तितकी मुलं ही सहज शिकत राहतील. अगदी बरोबर. जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत मला मुद्दाम शासनाला, मंत्र्यांना असं सुचवावं असं वाटतं की ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पट अगदी थोडा आहे, म्हणजे आमच्याकडच्या अनेक पाड्यावरच्या शाळांमध्ये 25-30 इतकाच पट आहे आणि बर. वर्गखोल्या चांगल्या मोठ्या बांधलेल्या आहेत, त्या सर्व जिल्हा परिषद शाळा ताबडतोब सुरू कराव्यात. तिथे शिक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन शाळा घ्यावी, कारण तिथे मुलांनी डिस्टन्स भरपूर ठेवलं तरी सुद्धा वर्गात भरपूर जागा शिल्लक राहील, इतकी कमी पटसंख्या आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष शिक्षक गेले तर शिकणं सुरू होईल. हा एक तात्कालिक उपाय झाला. आणि दीर्घकालीन विचार याचा जरूर करावा की आजूबाजूच्या परिसरातून मुलं जे शिकतात ते त्यांना शाळेतल्या शिक्षणात कसं आणता येईल, त्यांच्या पूर्वजांकडे, वाडवडिलांकडे जे ज्ञान आहे ते लेखन, वाचन आणि या सगळ्या आधुनिक कौशल्यांशी कसं जोडता येईल याचा विचार आता शिक्षण मंत्रालयाने, शिक्षण धोरण ठरवणाऱ्या सर्वांनी करण्याची वेळ आली आहे. आणि मला वाटतं की हे कोविड एक इष्टापत्ती आहे असं म्हणावं, म्हणजे या संकटामुळे आपल्याला शाळा नीट चालवता येत नाहीत असं जे वाटतंय त्यातच हे पण लक्षात येईल की शाळा त्या चार भिंतींच्या बाहेर पण आहे. आणि बरोबर. त्यामुळे ती जर सामावली तर आदिवासीच नाही तर दुर्गम ग्रामीण भागातल्या सर्व मुलांना याचा प्राथमिक शिक्षणामध्ये खूप चांगला फायदा होईल असं मला वाटतं. मला फक्त याला जोडून एक प्रश्न अजून मुद्दाम विचारायचा आहे धन्यवाद. की आपण म्हणलात की ही सगळी मुलं आमची बाहेरच आहेत, त्यांना काही असलं रिस्ट्रिक्शन नाहीये, घरातच बसा वगैरे वगैरे, आणि पारंपरिक शिक्षणापेक्षा जे त्यांच्या परिस्थितीतलं शिक्षण आहे ते घेऊन ते पारंपरिक शिक्षणाला जोडता आलं तर सोयीचं होईल असं एकीकडे आपण म्हणलात. मुळामध्ये मला प्रश्न असा वेगळा विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये त्यांना त्यांच्या पारंपरिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त हे सगळं शिक्षण तुम्ही देता का, जे शालेय पारंपरिक शिक्षण आहे त्यांना परीक्षेसाठी द्यावं लागतं तेही देता? नाही, जे
पारंपरिक म्हणजे ज्याला काय कन्व्हेन्शनल शिक्षण जे आहे, जे आता जिल्हा परिषद शाळांच्या व्यवस्थेमधून जे दिलं जातं ते आम्ही पुन्हा देत नाही. ते त्यांना जिल्हा परिषद शाळेनेच व्यवस्थित द्यावं असं आम्हाला वाटतं. पण म्हणजे त्यामुळे आता म्हणजे मागच्या 3 वर्षापासून आमचं चालू आहे जिल्हा परिषदेची जी हायस्कूल्स आहेत, हो जिल्हा परिषद शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकतात. अनेक शिक्षक त्याच्यातले प्रयोगशील असतात. आता मोठी एखादी व्यवस्था म्हटली की त्याच्यामध्ये काही गोष्टी वाईट बऱ्या चांगल्या घडणारच, पण त्यात अनेक जिल्हा परिषद शिक्षक प्रयोगशील आहेत, चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात. आणि मुख्य असं होतं की जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या खूप छोटी असल्यामुळे, कारण प्रत्येक पाड्यावर आता शाळा आहे सर्व शिक्षा अभियानामुळे, बरोबर, तर त्या प्रत्येक पाड्यावर शाळा असल्यामुळे एक एक शिक्षक फक्त 10-12 विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तर इतकं चांगलं गुणोत्तर शिक्षक विद्यार्थी हे शहरात कुठे मिळू नाही शकणार. तर खरं म्हणजे या दृष्टीने मुलं भाग्यवान आहेत. त्यामुळे जर शिक्षकांनी आणखी चांगल्या पद्धतीने शिकवलं तर हे नक्की घडू शकतं. आणि या बाबतीत जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनाही हे प्रशिक्षण द्यायची गरज आहे की या मुलांना परिस्थितीतून मिळणाऱ्या ज्ञानाशी आपल्या औपचारिक शिक्षणाची सांगड कशी घालावी. म्हणजे आता आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये जसं लेखन वाचन कौशल्य आहे, तसं वर्गीकरण करता येणं, विश्लेषण करता येणं, संश्लेषण करता येणं, ही सगळी कौशल्य सुद्धा आमच्या उपक्रमातून येत आहेत. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर मागची 3 वर्ष आम्ही धडपड प्रयोगशाळा नावाचा एक उपक्रम चालवतोय, ज्याच्यामध्ये त्यांच्या परिसरातल्या अनेक टाकाऊ वस्तू उचलून पाठ्यपुस्तकातच प्रयोग ती मुलं करतायत. म्हणजे त्याच्यात खेळणी करतात मुलं, पण त्या खेळण्याचा संबंध पाठ्यपुस्तकातल्या विज्ञानातल्या एखाद्या तत्वाशी असतो. आणि 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातलेच विषय निवडून त्याच्यासाठीची खेळणी प्रयोग हे सगळं केलंय. तर ते मुलं वारंवार करतात. म्हणजे एकदा आमच्या दादा किंवा ताईनी जाऊन शाळेत घेतलं की त्याच्यानंतर कित्येक दिवस मुलं ते खेळ करत राहतात. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स समजा आपण म्हटलं तर तो पुस्तकात वाचून समजायला अवघड आहे, पण त्याच्यावर आधारित खेळणं केलं आणि 4 दिवस ते खेळलं तर ते डोक्यात पक्क बसू शकतं की या खेळामध्ये जी शक्ती वापरली जाते तीच आपल्या पुस्तकात अशा नावाने लिहिलेली. तर हे आता प्रयोग म्हणून आम्ही फक्त 60 हायस्कूल्स बरोबर, जिल्हा परिषदेच्या हायस्कूल्स बरोबर आता करतोय. हे जर जिल्हा परिषदेच्याच शिक्षण क्रमामध्ये आलं तर ते राज्यभरातल्या हजारो लाखो खेड्यांपर्यंत पोहोचेल. आमच्यासारख्या संस्था प्रयोग करू शकतात एक छोट्याशा क्षेत्रावर, पण शासनाने जिल्हा परिषदांनी हे प्रयोगाची धाटणी उचलली तर याचा फायदा खूप मोठ्या स्केलवर होतो. वा, खरंय. पुन्हा आपल्याकडे येईनच. मला या निमित्ताने आता आपण जे बोलत होतात ते थत्त्यांचे विचार ऐकल्यानंतर मला मुद्दाम बाकीकडे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे. त्याचं कारण थत्त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांना कुठल्याही प्रकारे बंदिस्तपणा नाहीये, त्यामुळे ती मुळातच बाहेर खेळतायत, हिंडतायत, सगळं करतायत. फक्त त्यांना तिथलं त्यांच्या आसपासच्या वातावरणातलं जे शिक्षण आहे ते देण्याचं काम आणि पारंपरिक शिक्षणाचं जिल्हा परिषद शाळांच्या मार्फत असं केलं जात आहे. त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग असा आहे की मुलं ज्यावेळेला शाळेमध्ये येत होती बाबा, त्यावेळेला वेगवेगळे सामाजिक उपक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत राबवले जातात आणि त्याच्यात मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. आणि त्यातून जी काही शिक्षण पद्धती त्यांना पुस्तकाच्या ज्ञानाच्या बाबतीतली आहे त्याच्या व्यतिरिक्तचं ज्ञानही मिळत असतं. गेले वर्षभर मुलं आता ऑनलाईन आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा समाजाशी त्यांचा कनेक्ट जो आपण म्हणतो तो कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल, काही स्पर्धांच्या माध्यमातून असेल, खेळांच्या माध्यमातून असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल, तो राहिलेला नाही. हा राहावा यासाठी कोणी काही वेगळे प्रयोग या काळामध्ये केले का, आणि नसतील तर येत्या वर्षामध्ये असे करावेत अशी काही संकल्पना आपल्या डोक्यात आहे? मला 2 गोष्टी सुचवायच्या याच्यामध्ये. ऑनलाईन या शिक्षण पद्धतीमध्ये मुख्यतः पारंपरिक शिक्षण पद्धती जी आहे किंवा अध्यापन पद्धती आहे त्याच पद्धतीने शिकवलं जातं आजही. म्हणजे त्याच्यामध्ये काही नाविन्य आणलं आहे निर्णय प्रकारचं असं काही कुठं दिसत नाही. त्यामुळे मुलांना ते पाहत असताना सुद्धा एक शिक्षणामध्ये आणि उत्सुकता गोडी निर्माण व्हायला पाहिजे ती गोष्ट आहे. दुसरा एक भाग असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मी काही अनेक प्रयोग केले. मी जसं आईबाबांच्या शाळेचा प्रयोग केला किंवा पालकांच्या घरातल्या सगळ्यांच्या शाळा बनवल्या आणि घरातल्या सगळ्या माणसांनी मुलाच्या विकासामध्ये कोणत्या प्रकारचं सहकार्य करायचं या दृष्टीने त्यांना काही कार्यक्रम दिले. आणि याचा एक चांगला परिणाम असं झाला की अनेक मुलांनी ते प्रोजेक्ट केले. जवळपास 700-800 मुलांनी प्रोजेक्ट केले. त्यातून मुलं जी शिकली आणि त्यातून
नवीन गोष्टी आलेल्या आहेत. आणि मुख्य गोष्ट आता नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक कौशल्य आत्मसात केलंच पाहिजे अशा प्रकारची तरतूद आहे. 6व्या वर्गापासून तर 12वी जेव्हा तो होईल त्यावेळेला एक कौशल्य त्याच्या ठिकाणी आलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे आजच्या सगळ्या त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण म्हणजे समाजाशी संबंध जुळतो असं आपण म्हणतो त्यावेळेला तो संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही वेगळे प्रयोग करता येईल का. मी एक प्रयोग या दृष्टीने केला की घरी बसल्या बसल्या मुलांना तुम्ही असा काही उपक्रम दिलाय का, मुलांना काही प्रोजेक्ट दिलाय का, त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ते घरी राहून सुद्धा समाजाशी संपर्क साधू शकतील. एक उदाहरण म्हणजे सांगायचं झालं की मुलांना असं मी म्हणालो की वैद्यकीय साक्षरता हा एक विषय दिला म्हणून मला सांगितलं की वैद्यकीय साक्षरता म्हणजे प्रत्येक घरामध्ये कोणतं औषध असलं पाहिजे. फर्स्ट एड प्रथमोपचार हे प्रत्येक घरात असलं पाहिजे. काही घरामध्ये मुख्यतः एक्सपायरी डेट झालेले ते औषधं असतात. काही घरामध्ये अशी अवस्था असते की औषध तसंच पडलेलं असतं पण ते उपयोगात येऊ शकतं. म्हणून तुम्ही घरी बसल्या बसल्या एक 30-35 आपले नातेवाईक असतील आपल्या घरातल्या आजूबाजूचे लोक असतील यांच्याशी संपर्क करा. त्यांचं जे संवाद कौशल्य आहे कसं बोलायचं लोकांशी या संवाद कौशल्याचा एक विकास त्यांच्या ठिकाणी होईल कारण ते आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. कम्युनिकेशन स्किल हे आपल्याला शिकवायचं येतं त्यांना. तर या सगळ्या लोकांशी आणि संपर्क करून यात तुम्हाला कोणती माहिती मिळते ती संकलित करा. मुलांनी त्याच्यावर इतका चांगला प्रोजेक्ट केला आहे की आणि बरंच सांगितलेलं की या सगळ्या घरामध्ये न पाहता डॉक्टरला न विचारता औषध घेतले जातात. या घरात कोणत्या गोष्टी नाहीये त्या घरात असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ही माहिती गोळा करणं हा सुद्धा एक अभ्यास आहे. त्यामुळे आज जे आम्हाला शिक्षण द्यायचं आहे ते शिक्षण देत असताना मुलांना असे काही प्रोजेक्ट आपल्याला देता आले त्यांना काही कृती करून अशा प्रकारचे आणि उपक्रम देत आले. मला असं वाटतं या शिक्षणामध्ये सुद्धा ऑनलाईन मधून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये त्या सगळ्या शिक्षणाची एक उत्सुकता निर्माण होईल, गोडी निर्माण होईल, आवड निर्माण होईल. परंतु तेच नाही करायला जर सांगितलं तुम्ही तर मुलं कंटाळतील. लहान मुलं कंटाळलेले त्या सगळ्या शिक्षणाला ऐकायचं म्हणून सगळ्या पालकांच्या बसलेले असतात. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये सामाजिक संस्था आपल्या सगळ्या आहेत. या सामाजिक संस्थेचं सुद्धा या संदर्भात मी माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना खेड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी एक राहायला ठेवलं. तिथल्या सगळ्या ज्येष्ठ एका स्त्रीची मुलाखत घ्यायला लावली. मुलांना इतकं नवीन माहिती गोळा झाली की एका स्त्रीने सांगितलं त्या 90 वर्षाच्या स्त्रीने सांगितलं की आमच्या लहानपणी आम्हाला कुठं रोगच होत नसे कारण जमिनीची माती जी आहे ती आम्ही ओली करून कुठाला आला सहन केला लावत असेल. मुलांनी प्रश्न विचारला की तुला नको आता काही नाही राहू तुम्हाला माती प्रदूषित झाली आता काही उपयोग नाही. हे बाईंनी सांगितल्यानंतर त्यांना प्रदूषण म्हणजे काय तर किती प्रमाणात तरी किती हे झालेलं आहे सहजपणे कळू शकतो. आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये तो नवीन येणारा बदल स्वीकारलेला आहे परंतु हा जोपर्यंत बदल होत नाही आणि हा बदल करण्याकरता समाजाचाही दबाव निर्माण झाला पाहिजे आणि समाजातल्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्थांनी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मला असं वाटतं की सामाजिक संस्थाच्या द्वारे जर असा उपक्रम राबवला तर विद्यार्थ्यांना आजच्याही राज्यामध्ये पुस्तकी शिक्षण जे आहे पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊ हे जे कौशल्य आहेत ते आवश्यक आहेत त्यांना ते कौशल्य त्यांना आत्मसात करता येईल. म्हणून शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल पाहायला पाहिजे. आणि आज जे काही ऑनलाईन आपण शिकवत झालं ते नुसतं सांगण्यापेक्षा छोटे छोटे ज्या उपक्रम त्यांना दिले तर पालकांनाही त्याच्यामध्ये सहभागी होता येईल त्याला मदत करता येईल घेऊन जायला येईल. मी लहान मुलांना शेवाळादाराकडे घेऊन आणि दिवसभर त्यांच्याकडे ठेवलं शेवाळादार. मुलं इतकी शिकले हो मला ती चितंपल्ली बरोबर त्यांना फिरायला लावलं जंगलात केलं. रात्रीच्या वेळेला आकाशात त्यांना आकाश दर्शन घडायला लावलं. मुलं इतकी खुश राहतात की ते पुस्तकाचं पेक्षा सुद्धा या उपक्रमामध्ये आणि या समाजाशी त्यांना जोडण्यामध्ये मला असं वाटतं शिक्षणामध्ये खूप मोठा बदल आवश्यक आहे. तो जर झाला नाही तर आपण आतापर्यंत माझ्या मागल्या तसं चालू होते पण आता या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला यातून सुद्धा हे सगळं देता येईल कारण आपल्याला सुद्धा हे दाखवता येण्यासारखी म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बदल असणं आवश्यक आहे. आणि या बदलामध्ये समाजाचं आणि ज्या समाजामध्ये आपल्या ज्या सामाजिक संस्था आहे या सामाजिक संस्थांचं फार मोठं योगदान राहणार. तर ते जर केलं तर मला गोष्टी
आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी खूप मोठं काम केलेलं आहे. अतिशय अभिनंदनीय काम आहे. तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, अन्नदानाचं काम केलेलं आहे. परंतु शिक्षणाचा विचार या सामाजिक संस्थेने केला नाही केला. आपली मुलं वर्षभर आणि कसे तरी शिकतायत याचा विचार आवश्यक आहे. संवेदनशीलता असली पाहिजे समाजाविषयी, ते काम करायला पाहिजे, केलंही आहे. परंतु शिक्षण हाही तितकाच एक महत्वाचा विषय मुलाच्या घडण्याच्या गोष्टी. आणि म्हणून या सगळ्या संस्थांनी समाजाने शिक्षणाचा विचार करून या शिक्षणाला अशा पद्धतीचा एक आयाम देण्याचं काम आणि केलं पाहिजे. धन्यवाद बाबा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने या सगळ्याचा सहभाग एकत्रित करून शिक्षणात काही बदल करता येतील. या निमित्ताने पालकांकडे थोडासा निर्देश तुम्ही केलेला होता, म्हणून मुद्दाम माधवीताईंकडे जाणार आहे. तो एवढ्यासाठी की मी सकाळच्या सत्रातही असं म्हणलं होतं की शिक्षणाची व्याख्या करत असताना एज्युकेशन या शब्दाची ते खूप वास्ट आहे असं वर्षातही सकाळी म्हणल्या. तेव्हा म्हणलं विवेकानंदांनी फार चांगली व्याख्या केली होती की एज्युकेशन इज द परफेक्शन ऑफ मॅन गोइंग टुवर्ड्स दॅट विच इज ऑलरेडी इन मॅन. म्हणजे आपल्यामध्ये ते असतं, फक्त त्याचं अस्तित्व जाणवून देणं आणखीन चांगल्या. मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट असं त्यांनी म्हणलं होतं. आता गंमत अशी आहे की आपल्याकडे गुणवत्ता असा शब्द ज्यावेळेला आपण घेतो तेव्हा तो पुन्हा मार्कशीटशी निगडीतच आपण जास्त करतो की बाबा 100 पैकी किती टक्के मिळाले याच्यावरती त्या मुलाची गुणवत्ता किती चांगली. मग त्याच्याकडे बाकीच्या काही इतर गोष्टी असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, किंबहुना त्या विषयांकडे लक्षही दिलं जात नाही. आता नवीन शैक्षणिक धोरण जे लागू होत आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP, पुढच्या वर्षीपासून, तर त्याच्यामध्ये या सगळ्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. पण आत्ताच्या या सगळ्या शैक्षणिक वर्षामध्ये अजून तरी जसं सुरुवातीला बाबा म्हणले तसं किंवा पल्लवीताई म्हणल्या तसं अजून साधारणतः अजून इथनं पुढचे 6 महिने तरी मला नाही वाटत की हे सगळी पद्धती रुळावर येईल. आपण अजूनही याच आंतरजालाच्या माध्यमातून शिक्षण देत राहणार मुलांना. अशा वेळेला मुलांच्या गुणवत्तेसाठी काही वेगळे प्रयत्न करता येऊ शकतात का? पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरं तर हे मला असं वाटतं की गेले वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण ज्यांना कुठल्याही याबाबत कल्पना नव्हती ते सुद्धा राबवतातच आहेत. कारण ऑनलाईन म्हटलं की एका खिडकीत ती मुलं बांधली गेली आहेत. म्हणजे त्यांच्या फिजिकल शारीरिक ज्या हालचाली व्हायला हव्यात किंवा जसं पल्लवीताई म्हणाले की सोशल टच, म्हणजे जी मिळणारी दाद आहे. आता आपण समजू शकतो, मी एखादी गोष्ट बोलते आहे, तुम्ही समोरून रिॲक्ट करताय, तर मला ती गोष्ट समजतीये. पण मुलांचं कसं असतं की अरे वा शाबाश किंवा जे काही असेल ते त्यांना फिजिकली जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. म्हणजे समोरासमोर जेव्हा माणूस असेल, दिलेली शाबासकी हे डोळ्यांनी, चेहऱ्यांवरून, या सगळ्या याच्यातून त्यांना जास्त ते भावत असतं. इथे कसं होतंय की एवढी सगळी मुलं त्या स्क्रीनवर आहेत, मी याच्याकडे बघू, मी त्याच्याकडे बघू, मी शिक्षकांकडे बघू, मी कोणाकडे बघू, नेमकी ती मुलं शोधत राहतात की मला ऍप्रिशिएशन कोणाकडून कसं मिळालं किंवा मी जे दाखवलं ते बरोबर होतं की चूक होतं किंवा मी केलं ते चांगलं होतं का, याचं त्यांना मिळत नाहीये. तो जो सोशल टच आहे तो कुठेतरी निश्चितच त्यांच्या आयुष्यातनं हरवलेला आहे. म्हणजे आयुष्यातून म्हणण्यापेक्षा, कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो, म्हणून तो गेले आता 1 वर्षभर आपण अनुभवतोय की ती मुलं नाही ते अनुभव घेत आहेत. आणि प्रत्येक वेळेला सांग ना ग असं, हे आता काय करायचं, तुला काय वाटतं हे असं बरोबर आहे का, मग मी केलं ते तुला काय वाटतं, तू कसं केलंस, तू बाजूलाच होतीस ना. आता आपल्याला ते कठीण जातं सांगणं की मी बाजूला असले तरी पण मी तुझ्याकडून केलं ते समोर कसं अपील झालं ते मी नाही सांगू शकत. कारण प्रत्येक मुलाला जेव्हा अशा स्क्रीनच्या माध्यमातून शिक्षक अप्रिशिएट करायला जातात तेव्हा कसं असतं, मी एक शिक्षक म्हणून सुद्धा अनुभव सांगते की मी आणि मुलं असा माझा एक समाज असतो याच्यामध्ये, शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये. इथे कसं होतंय की मी, मुलं आणि आजूबाजूला पालक असा सगळा एक माहोल आहे. मग शिक्षकांच्या डोक्यात काय असतं की समोर मूल बसलेलं आहे पण आजूबाजूला कोणीतरी नक्की आहे की मला जेव्हा मुलाला ओरडायचंय किंवा ऍप्रिशिएट करायचंय त्यावेळेला मला या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या मुलाला कुठेतरी शाबासकी किंवा जे काही असतं ते द्यावं लागतंय. ती बंधनं आमच्याकडे अशी ऑब्व्हियसली आलेली आहेत की अरे नाही, आता आपल्याला इथे थोडंसं भानच ठेवायचंय की काय करतायत. मग मुलं कुठेतरी व्हिडिओ ऑफ ठेवतायत, मध्येच आळोखे पिळोखे देत आहेत, मग कुठेतरी मध्येच शिरशूला जात आहेत, कारण हे त्यांना छान मुभा मिळालेली आहे. इथे कसं उठून बाई जाऊ का, बाई जाऊ का,
बाई जाऊ का असं असायचं. इथे काही परवानगी घ्यायची गरजच नाही, सरळ ते त्यांना छान कळलेलं आहे, व्हिडिओ ऑफ करा आणि निघून जा. म्हणजे हे जे काही पळपुट्या वाटा आहेत हे सुद्धा मुलं शिकली आहेत. दुसरं म्हणजे काही पालक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की होमस्कूलिंग हा प्रकार जो आहे, ज्या पालकांच्या मनामध्ये खूप दिवस असा जो होता की घरी बसून मुलांनी शिकावं तो थोडासा वेळ आणि बाकीचा वेळ हा त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीजना द्यावा. आम्हाला त्यांना काही शिकवायचंय, म्हणजे माझ्या मुलाला मला तबला शिकवायचंय, गाणं शिकवायचंय, वेगवेगळ्या अजून माध्यमातून मला त्याला वेळ द्यायचा आहे, त्याचा खेळाचा भाग आहे, त्याचा आणखी आता मुलं बालनाट्य वगैरे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये जात आहेत, तर या सगळ्याला जास्त वेळ मिळाला पाहिजे. शाळेमध्ये गेलं की मूल 5-6 तास अडकलं. मग एक प्रवाह असा पण आहे की तो होमस्कूलिंग, ते लोक सुखावलेत कुठेतरी. तर हे मुलांची जी मानसिकता आहे ते मघाशी जसं हे म्हणा, तुम्ही सुद्धा म्हणालात, राहुलजी सुद्धा म्हणाले की पालक कुठे अडकलेत का, मुलं मस्त मजेत आहेत आणि पालकांच्याच डोक्यावर ते प्रेशर आलंय का, तर हो निश्चितच पालकांच्याच डोक्यावरती ते प्रेशर आहे की मुलं या सगळ्यातून निभावून कशी नेतील, त्यांना आम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं रिॲक्ट करणं वेगळं आणि बाजूनी गॉसिपिंग करणं, म्हणजे चॅटिंग पण सुरू असतं बरं का, त्यांचं लेक्चर सुरू आहे आणि मध्ये मध्ये त्यांचं चॅटिंग सुरू असतं की हे, मग तिथून शिक्षकांचं अरे हे काय तुमचं चॅटिंग सुरू आहे, मी शिकवते. आणि म्हणजे बोलणं हा प्रकार वर्गातच नाही तर तो मिस करत असलेला जो सोशल भाग आहे ते इथे सुद्धा व्यवस्थित घेतातच आहेत ती मुलं. मग जसं आता मिलिंदजींनी पण म्हटलं की मुलं प्रायोगिकरित्या शिकतायत त्यांच्या इथे, हा पण एक खूप छान भाग आहे जो आमची मुलं अगदीच मिस करतायत की त्यांना प्रायोगिक हा प्रकार कळत नाहीये. उपक्रम अनेक दिले जात आहेत की चला आता दिवाळी आहे, कंदील आहे, मराठी भाषा दिन आहे, आपण तो साजरा करायचा आहे, वेगवेगळे उपक्रम शाळा घेतेच आहे. म्हणजे अगदी आपण जसं म्हणतो की गॅदरिंग वगैरे झाली नाहीये पण मुलांची प्रेझेंटेशन सगळी झाली की आता तुला मी मराठी भाषा दिन आहे तर मी पोवाडा सादर करणार आहे आणि त्याची मी तयारी करणार आहे, तर मी व्यवस्थित पेटी घेऊन तो सादर करणार आहे, हा सगळा प्रकार झाला. पण एक जो मॉब लागतो, एक जो सोशल त्यांना जो हे लागतो, ते शाळेत ज्यासाठी जातात तो नाहीये आणि तो आम्ही त्यांना देऊ शकत नाहीये. म्हणजे घरी बसून आम्ही ते तिथे परफॉर्म करताना टाळ्या नाही वाजवू शकत आहे किंवा मुलांनाही ऑनलाईनच्या खिडक्यांमधून टाळ्या नाही वाजवता येत आहेत. असं त्या खिडकीमध्ये मुलं अडकलीत कुठेतरी आणि त्यातनं ती मुलं म्हणजे माहित नाही आम्ही त्यांना कशा पद्धतीने काय द्यायचं हे गोंधळ आहे थोडासा. तरीही त्यातनं काढण्याचा आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांना आपण गुंतवण्याचा प्रयत्न करतोच आणि आहेच. म्हणजे वेगवेगळे पैलू लक्षात घेतले जात आहेत त्यांचे, सायकोलॉजिकली असतील, मग आणखी वेगवेगळ्या तरी त्यांना कसं हे करता येईल. म्हणजे हे जसं म्हणतायत तसं त्यांना मुलांना खूप आवडतंय. जेव्हा ते ॲनिमल प्लॅनेट लावून बसतात तेव्हा त्यांना वाटतंय की एखादा पानाची माहिती आहे सायन्सच्या बुकमध्ये, एखादं काहीतरी हे आहे कसं तरी आणखी वेगळं आहे, तर ते पुस्तकातच बघता येतंय. हे काय तर पुन्हा इंटरनेटच्या माध्यमातून बघतायत. ते जाऊन कुठल्या निसर्गातल्या ठिकाणी नाही ते अनुभवू शकत आहेत की हे पान हे आहे का, अच्छा ही जाळी ही आहे का, ही वेल अशी आहे का, याला या क्रीपरचं असं आहे का. म्हणजे हे प्रायोगिक शिक्षण सुद्धा कुठेतरी शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की मुलांना आता जे आपण ऑनलाईनच्या माध्यमात या संकटामुळे आणलंय तर त्यातून त्या मुलांना प्रायोगिक शिक्षणाकडे सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. आपण कोणत्या तरी एखादी माहिती देत असताना त्यांना बाहेर शाळेच्या काढलं पाहिजे. जसं रवींद्रनाथ टागोरांची जी एक याच्यातली शाळा आहे हा, तर ती शाळा त्या मुलांना अनुभवण्यासाठी प्रचंड ओढ आहे त्या मुलांनाही. मिलिंदजी म्हणाले तसे तिकडच्या मुलांना बंधनं नाही, तशी इथेही नको आहेत मुलांना ही बंधनं. बोललात तुम्ही, माझ्या नाटकातलं एक वाक्य आठवलं, त्याच्यात तो त्याचे वडील त्या मुलाला, म्हणजे मला आठवत असतं की माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की त्या खिडकीत जे बसतोस तिथनं चौकटीतनं दिसणारा अवकाशच तुझ्यापुरता अवकाश झालाय, जरा बाहेर विस्तीर्ण मैदानावर जा, म्हणजे अवकाश किती मोठा आहे आणि कवेत तुला केवढं घ्यायचंय हे तुझ्या लक्षात येईल. तसाच हा प्रकार आहे थोडासा. फक्त मला पल्लवीताईंकडे या विषयावरती मुद्दाम जायचंय ते अशासाठी, कारण बोलता बोलता माधवीताई असं म्हणल्या की काहींची अशी अवस्था झाली की मस्त मजा आहे बाबा, ते ऑफ करा व्हिडिओ वगैरे, तिकडे बाई बोलत राहतात आणि आपण आपल्याला पाहिजे ते चॅट आणि इतर गोष्टी करू शकतोय, हे फार भारी चाललंय सगळं. दुसरीकडे पालकांची अवस्था वेगळी झालेली आहे की आता या सगळ्यात ही मुलं परत शाळेत कधी जाणार. जर चुकून माकून आत्ताची टर्म जाऊ दे, आपण दिवाळी नंतर आपल्याकडे जर 60% वर वॅक्सिनेशनही झालं असेल आणि सगळी व्यवस्था सुरळीत आहे आणि कुठलाही वैद्यकीय धोका नाही असं लक्षात आलं आणि शाळा परत सुरू झाल्या, तर
शाळेत जाण्यासाठी मुलांची काही मानसिक तयारी करावी लागेल का, येतील मुलं असं तुम्हाला वाटतं? मुलांची आजही मानसिक तयारी आहे शाळेत जायची. पालकांची तयारी थोडीशी नाहीये. त्याला कारण आपण चुकीचं नाही म्हणू शकत. कारण कारण मीडियातनं ज्या बातम्या येतात त्या खऱ्या का खोट्या हे प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय आपण ठरवू शकत नाही. हे दुसऱ्या लाटेने खरं सिद्ध केलंय. म्हणजे खूप कॉन्फिडंट होतो आपण आणि काळजी घेत नव्हतो असं अजिबातच नव्हतं. पण तरी सुद्धा तरुण मुलं आज या बळी पडली आणि काही जीवही गेले. आपण त्यांना वाचवू शकलो नाही. आता लहान मुलंच अशी आहेत की ज्यांना लस मिळणार नाहीये इतक्यात. खरं म्हणजे परदेशामध्ये 12 वर्षाच्या वरील मुलांसाठी काही वेगळ्या प्रकारची लस आणि हे करायचं चालू आहेत प्रयत्न. पण भारतात अजून तितकंसं ते आलेलं नाहीये. म्हणून सगळ्यात मोठी भीती जी मला वाटतं आहे सरकारपुढे पण, पालकांपुढे पण, शिक्षकांपुढे पण, ती हीच आहे की जर उद्या सुरू झालं आणि मी मुलांना पाठवलं आणि त्यांना जर संसर्ग झाला तर किती त्रास होईल त्या मुलांना, किंवा काय काय होईल नक्की त्या याचं. आणि ही माहिती खरं आपल्याकडे थोडंसं असं झालंय की अनेक लोकांनी घाबरवणं किंवा जी काही परिस्थिती आहे त्याचा योग्य आढावा घेऊन सांगणं हे जरी केलं असलं तरी मनातली भीती जावी म्हणून काही आपल्याला वेगळ्या प्रकाराने शास्त्रीय माहिती देता येईल का असे प्रयत्न सार्वत्रिक पातळीवर कमी झालेले दिसतात. काही काही डॉक्टर्स आहेत किंवा काही काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे सांगतात की घाबरू नका, काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाहीये. पण नेमकं काय करायचंय काळजी घ्यायची म्हणजे हे मात्र या गाईडलाईन्स जरी असल्या, एसओपी सगळीकडे आहेत. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, फार तर हँड ग्लोव्ज घाला किंवा पीपीई किट घाला, फेस शिल्ड लावा, असं सगळं करून तुम्ही तुमचे कार्यक्रम करू शकता. या सगळ्या एसओपी सगळीकडे आहेत. पण नेमकं आपल्याला काय करायचंय आणि हा आजार कसा पसरणार आहे किंवा काय, किंवा तिसरी लाट खरंच येणार आहे का, हे सांगू नाही शकत आहे कुणी. पण मला एक अनुभवातनं असं वाटतं की जे आपण मागच्या वेळेला केलं की आपण माहिती घेतली पण त्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर होऊ दिलेलं नाहीये. आता आपण शिक्षण या विषयावर बोलतोय आणि एखादा आजार येतो आणि बेमालूमपणे आपल्याला आपल्या सगळ्या सामाजिकतेची आणि जगाची नासधूस करून जातो आणि वर्ष होतं पण तरी आपल्याकडे सांगायला अजून खात्रीशीर काही नसतं. ही परिस्थिती जर आपण मान्य केली आणि ती योग्य पद्धतीने जर मुलांना सांगितली की आज तुम्हाला जायचंय शाळेमध्ये हे निश्चित आहे, मुलं अगदी तयार आहेत. मुलांना म्हणजे मधल्या काळामध्ये ज्या थोड्या थोड्या शाळा सुरू झाल्या होत्या, 2 तासच सोडा, 1 तास सोडा, 8वीच्याच मुलांना येऊ दे, 9वी 10वीच्या येऊ दे, किंवा प्री प्रायमरीला एकदाच त्यांनी बोलवलं होतं जर शाळा बघायला, थोड्या थोड्या बॅचेस घेऊ. अनेक शाळांनी, माझे आता कितीतरी मित्रमंडळी ही शाळेमध्ये शिकवणारी किंवा वरच्या पदावर आहेत, तर त्यांनी अगदी निश्चित छान तयारी करून घेतली होती. पण भीती ही होती की नेमकी ही परिस्थिती कशी पुढे जाईल याची कुणालाच कल्पना नाही. म्हणून भीती खरं म्हणजे मोठ्यांच्या मनात आहे, भीती ही लहान मुलांच्या मनात नाहीये. जी काही आहे ती भीती मुलांना अशी आहे की माझ्या आईबाबांना काही होऊ नये, माझ्या घरच्या लोकांना काही होऊ नये, ही खरं म्हणजे भीती आहे. बरोबर. आज अगदी छोट्या मुलापासून ते कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलापर्यंत आपण जर व्यवस्थित हे जे काही सत्य आहे ते सत्य मान्य कसं करा आणि त्याच्यावर तुम्ही निर्भयपणे कसं वागा किंवा कशाचा बाऊ करू नका, हे जर सर्वांनाच जर आपण नीट सांगितलं, म्हणजे जसं शिक्षण कसं द्या, ऍक्टिव्हिटी कशा घ्या, मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मूल्यमापन चांगलं कसं करा, हे जसं आपण करतोय तसं हेही शिक्षणच आहे ना शेवटी. की आहे त्या परिस्थितीमध्ये माझं मनस्वास्थ्य मी कसं टिकवायला हवं, मी शांतपणे कसा विचार करायला हवा. समजा मी शाळेत गेले आणि मला जाणवलं की अरे घशात खरखर होतीये, ताप आलाय, तर घाबरून नाही जायचं. मग माझ्या खिशामध्ये अशा वेळेला जर गोळ्या पालकांनी दिल्या असतील, शाळेमध्ये फर्स्ट एड प्रॉपर असेल आणि ठराविक बॅचेस मध्ये मुलांना बोलवून समजा आयसोलेशनची काही व्यवस्था आपल्याला करता येणार असेल, मुलांना त्याच्याबद्दल ट्रेनिंग दिलं, तर मला अजिबात असं वाटत नाही की
भीती वाटेल मुलांना, कारण मुलं ही मुळातच निर्भय असतात. आजही शास्त्रज्ञ, साथीरोग तज्ञ आपल्याला सांगतायत की विषाणूंना रिसीव्ह करण्यासाठीचे जे रिसेप्टर्स असतात, जे आपल्या नाकामध्ये आहेत म्हणून नाकातनं करोना आज जातोय आपण असं जे म्हणतोय, तर ते रिसेप्टर्स मुलांमध्ये कमीच आहेत, कमी प्रमाणात आहेत. म्हणून व्हायरसचा लोड त्यांच्यापर्यंत कमी येतो. आणि हे खरं आहे, म्हणजे हे शास्त्रीय सत्य आहे असं मानूया आपण. न जर असं असेल तर कशाचा नेमका विचार करायचा, कशाचा करायचा नाही. म्हणजे एरवी आपण म्हणतो की प्रिपेअर फॉर द वर्स्ट वाईल होप फॉर द बेस्ट. तर आपण बेस्ट म्हणूनच अनेक गोष्टी करतोय, पण वर्स्ट कंडिशन काय होऊ शकते, कारण वेळेवर उपचार तर आपण अगदी वेळेत बरे होतो हे आज सिद्ध झालंय. मग मुलांना आपल्याला किंवा त्यांच्या पालकांना आपल्याला योग्य ती माहिती द्यायची आहे. आणि आज जर आपण साथीरोग तज्ञ आणि चांगले डॉक्टर्स की जे सकारात्मक मुलांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचतायत, त्यांच्या मदतीने जर आपण काही असे कार्यक्रम घेतले, तरुणांपर्यंत घेतले, आपण त्यांना सांगितलं, तर मला वाटतं हे अवघड आव्हान आपल्याला सहज पेलता येईल. आणि कितीतरी छोटे छोटे उपाय असतात. उदाहरणार्थ परवा मी एका डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले होते, तर त्यांनी डोळा तपासताना मास्क लावलेलाच होता मी, तर एक छोटीशी चिकटपट्टी अशी इथे लावून टाकली, म्हणजे माझा मास्क खाली घसरायला नको. आणि ते म्हणले की मास्क खालनं थोडासा वर करा म्हणजे तुम्हाला श्वास घेता येईल, कारण विषाणू काही असा आत जात नाही, तो नाकात तर्फे आत जाणार आहे. आता ही छोटीशी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याही मला व्यवस्थित तपासू शकल्या, मलाही त्याचा त्रास झाला नाही. अशा जर छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्या पुस्तिकांसारखं, पॅम्पलेट सारखं किंवा पोस्टर्स करून मुलांसाठी लावले, म्हणजे जेणेकरून जे आवश्यक आहे मुलांना शाळेत जाऊन अनुभवणं, ते आपण टाळण्यापेक्षा आपण जी काळजी नीट न घेणं, उगाचच जे काही आपल्यामध्ये रुजलंय, कारण मास्क अजूनही कोणी नीट लावत नाही आणि सॅनिटायझर किती लावतात आपल्याला माहित नाही. म्हणजे या दोन साध्या गोष्टी ज्या आपण करू शकतो त्या जर आपण केल्या तर मला वाटतं भीती अगदी सहज कमी होईल. कित्येक वेळेला आपण पावसात जसे रेनकोट घालून जातो तसं एखादा एक्स्ट्रा सनकोट सारखा कपडा की जो आपण बाहेरनं आल्यानंतर काढून ठेवू शकतो, अशा अनेक उपायातनं मला वाटतं मुलांना जर आपण नेलं, त्यांची सवय करून घेतली. आता सुट्टी चालू आहे किंवा जे अजूनही जेवढे दिवस आपण घरी आहोत तोपर्यंत मास्क लावून बघा, कसं वाटतंय तुम्हाला एक तासभर मास्क लावून, बरं वाटतंय का, बोलता येतंय का, अशी प्रॅक्टिस जर करून घेतली. कारण मला वाटतं शाळा ही मुलांची आज गरज आहे. म्हणजे शाळेमध्ये जाऊन शिकणं, एकमेकांबरोबर राहणं, वाढणं ही त्यांची जास्त गरज आहे. त्यात जास्त मजा येते, मुलं अधिक शिकतात. जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीची चर्चा केल्यानंतर 4 मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात, तसं वर्गात शिकणं हा मुलांना असाच अनुभव असतो. सो हा अनुभव जर आपल्याला द्यायचा असेल तर जसं आपण मूल्यमापन आणि शिक्षणाच्या पद्धती याचा विचार करतोय, तसाच काळजी घेण्याची उत्तम पद्धत असा जर विचार केला आणि त्याचं कॅम्पेन केलं तर मला वाटतं कुठेही म्हणजे अशी भीती किंवा चिंता राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपण असे काही उपक्रम घेऊ शकू आणि मुलांना पुन्हा शाळेमध्ये आणू शकू. एकीकडे मुलांच्या मानसिकतेमध्ये थोडक्यात काही फारसा फरक झालेला नाही, किंबहुना त्यांना लवकर शाळा सुरू व्हायला हव्यात, अशाच पल्लवीताई आपण बोललात. मला पुन्हा एकदा जरा या सगळ्या पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडचं शिक्षण देणाऱ्या मिलिंद थत्त्यांकडे यायचंय. थत्ते सर, मला प्रश्न एक वेगळा असा विचारायचा आहे. तुम्ही म्हणलात की पारंपरिक शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शाळा घेत होत्या, त्यामुळे ते सोडून बाकीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न वयम करत असतं. माझा प्रश्न असा आहे की गेले वर्षभर जिल्हा परिषदेच्या शाळाही बंद आहेत, ऑनलाईन शिक्षण आहे आणि त्याच्या बाबतीतल्या तुमच्या अडचणी तुम्ही मगाशी सांगितलं की 3-4 मुलांकडेच किंवा त्यांच्या घरच्यांकडे, पालकांकडे स्मार्टफोन असू शकतात, बाकीच्यांकडे असण्याची शक्यता नाही. गावांवर, वाड्या वस्त्यांवर कित्येक ठिकाणी रेंजही नसते. नाशिक जवळच्या अशा वनवासी टापू मधल्या एका मुलीचं फोटो सुद्धा छापून आला होता की तिने तिथनं 2 डोंगर ओलांडून एके ठिकाणी जिथं रेंज यायची तिथे एक वेगळं झोपडं करून घेतलं होतं आणि ती दिवसभर तिथे येऊन त्या रेंजमध्ये स्मार्टफोन होता म्हणून अभ्यास करायची. या सगळ्या बॅकग्राऊंडवर गेल्या वर्षभरामध्ये तुमच्या सगळ्या ज्या काही तुम्ही तिथल्या आसपासच्या परिस्थितीचं शिक्षण देत होता त्याबरोबरचं जे पारंपरिक शिक्षण त्यांचं बुडलंय जिल्हा परिषदेचं, त्या बाबतीत तुम्ही काही प्रयोग केलेत का?
हा नाही म्हणजे एक 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 गोष्ट मी क्लॅरिफाय करतो परत की जे परंपरागत शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळांमध्ये मागचं वर्षभर बंद होत. जिल्हा परिषद शाळा मला वाटतं की एक महिनाभर चालू झाले आणि पुन्हा बंद झाले. त्यामुळे त्या शाळेत त्या इयत्तेचं अभ्यासक्रमातलं पाठ्यपुस्तकातलं जे शिक्षण मिळायला हवं ते काहीही मिळालेलं नाही मुलांना. कारण ते ऑनलाईन पोहोचवणं किंवा असं तर काही शक्य नाही. आमचे जे उपक्रम आहेत ते नाही आम्ही त्याच्या आलं लक्षात, पण आम्ही त्याच्यात फार काही करू नाही शकलो. म्हणजे आम्ही आमच्या उपक्रमांना फक्त चालू ठेवू शकलो, तेही आम्हाला काही काळ बंद ठेवायला लागले कारण जिल्हा परिषदेला असं वाटत होतं की यांच्या उपक्रमातून पण मुलांना संसर्ग झाला तर काय वगैरे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाणं तर खूपच कठीण होतं. आणि पुन्हा आमचा जो वयोगट आहे तो प्रामुख्याने 6वी ते 8वीचा आहे. त्यामुळे त्यांचं लेखन वाचन आणि म्हणजे या बेसिक लिटरसी ही आधी झालेली असते आणि त्यामुळे त्यांच्या करिक्युलमला काही जोड प्रयोग त्याला सशक्त करणं हे करणं शक्य असतं. तर आम्ही ते केलं, पण त्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो मात्र अपूर्ण राहिलेला आहे. त्याच्यात आम्ही काही करू शकलो नाही. म्हणजे आमच्याकडे इतकं मनुष्यबळही नव्हतं आणि कठीण होतं. म्हणजे आम्हाला पण जिल्हा परिषदेकडून इतकं सहकार्य नव्हतं की आमचे शिक्षक नाही आले तरी तुम्ही या आणि तुम्ही मुलांचे कार्यक्रम घ्या, असं काही होत नव्हतं. आम्हाला ते बंद ठेवायला लागलं बराच काळ. पण पुढे पण ही स्थिती असू शकते, त्यामुळे मी काही गोष्टी सुचवल्या, पण आम्हाला हे काही भरून नाही काढता आलेलं आणि ऑनलाईन हे भरून काढताही येणार नाही. मी मगाशी म्हटलं तसं की ज्या छोट्या पाड्यांमधल्या शाळा आहेत राज्यभरातल्या छोट्या गावातल्या, जिथे 1ली ते 5वी मिळून 25 मुलं आहेत, 30 मुलं आहेत, त्या शाळा ताबडतोब सुरू कराव्यात शासनाने. तिथे जायला काही हरकत नाही, कारण तिथं सोशल डिस्टन्सिंगही पाळता येऊ शकतं आणि व्यवस्थित प्रत्येकाकडे लक्ष देऊन शिक्षक शिकवू शकतात, असं आपलं त्या विषयाचं म्हणणं आहे. आपण सुचवल्याप्रमाणे 1 ते 5 हात भरले आहे ते पुस्तक कसे आहे. हो एक पारंपरिक बिलकुल बिलकुल हे हृदय इथे ते हृदय गाठले असं ते नरेशन वाणी म्हणतात. या वर्गामध्ये हा वयोगट असा आहे की प्रत्यक्ष शिक्षक आणि यांचा संपर्क जो आहे, यांच्यामधला संवाद जो आहे तो जास्त परिणामकारक ठरतो त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने. म्हणून वरच्या वर्गाकरता किंवा 12वी असो महाविद्यालय यांना ऑनलाईन शिक्षणाचा फायदा इतका जास्त होईल किंवा ते करू शकतील त्या मनाने पहिल्या वर्गाचा विद्यार्थी करू शकतो. बरोबर. म्हणजे मला त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यासाठी पर्याय हाच आहे की त्यांना कुठेतरी गावात जर शाळा नसेल तरी कुठला तरी एक शिक्षकाची भूमिका त्याला वाढवता आली पाहिजे. आणि या सगळ्या कमी विद्यार्थ्यांना त्यांनी म्हणून सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्थेच्या आधारे हे काम होऊ शकतं. जिथं पाडा आहे नसेल शिक्षक येणार अशा ठिकाणी हे काम होऊ शकतं. पण त्यांच्यासमोर कोणीतरी असा शिक्षक पाहिजे की तो त्याच्या पाठवून हात फिरवू शकेल, शाबासकी देऊ शकेल. असं एकमेकांमधला जो संवाद आहे हा संवाद तुला जास्त महत्वाचा. मला बाबा तुम्हाला माधवीताईंना दोघांना एक प्रश्न विचारायचा, एक पालक म्हणून आणि एक शिक्षक म्हणून. दोघांनी आपापली रिॲक्शन अगदी थोडक्यात मला एका वाक्यात दिली तरी चालणार आहे. माझं विचारणं असं आहे की आता ज्या पद्धतीने 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, 12वीचं मूल्यांकन कसं करायचं याचा अजून विषय व्हायचा आहे. 10वीच्या बाबतीत त्यांनी असं ठरवलंय की 9वीचे जे काही त्यांचे मूल्यांकन आहे पूर्वी झालेलं त्यातल्या 50% 30% आत्ताच्या त्यांचे जे काही ऑनलाईन क्लासेस झाले त्याच्यावरती आणि 20% ओरल आणि इतर सगळ्या गोष्टीवरती असं हे मूल्यांकन केलं जावं. मी सकाळी वर्षाताईंना प्रश्न विचारला होता, कारण मी ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला आमच्या शाळेची परंपरा अशी होती की 8वी 9वी आणि 10वी अत्यंत कडक तपासणी करायचे. म्हणजे प्रिलिमला सुद्धा इतकी कडक की इतके मार्क कमी पडायचे की घरचे म्हणायचे अरे प्रिलिमला तुला 70% आणि 75% पडतायत, कसा तू जाणार वरती. आणि तो 75% मिळवणारा मुलगा बोर्डामध्ये मात्र 90% पर्यंत पोहोचलेला असायचा, कारण भयानक कडक तपासणी व्हायची. आता 9वी मध्ये अशी कडक तपासणी केलेल्या शाळेतल्या मुलांचं जर 50% मार्क त्या मूल्यांकनावरनं होणार असतं तर साहजिकच नुकसान आहे. त्यांचे मार्क. मला एक म्हणायचं या सगळ्या संदर्भात की हे जे मूल्यांकन करणार यामध्ये पारदर्शकता किती. कारण असं आहे की
या हजारो शाळा अशा आहेत की ज्या शाळेचा समोर प्रश्न आहे की मला जर शाळा टिकवायची असेल तर 5व्या वर्गाचे सगळेचे सगळे विद्यार्थी सर्व वर्गात आले, 6व्या वर्गाचे सगळे 7व्या वर्गात आले पाहिजे. माझा प्रश्न त्याच दिशेने होता. प्रश्न असा होता की ह्या सगळ्या मूल्यांकन आणि पुढच्या वर्गात मुलांना न्यायचं, याच्यामुळे मूलभूत शिक्षणाच्या संकल्पनाच कुठेतरी अस्पष्ट राहणार असं नाही वाटत का तुम्हाला सगळ्यांना? त्यामुळे ते 12वी पर्यंत 10वी पर्यंत येणारे जे विद्यार्थी आहे अगोदर त्यांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात. त्यामुळे हा एक पर्याय होता की 10वीच्या परीक्षेमध्ये किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये त्याचं थोडं चांगल्या पद्धतीनं मूल्यांकन केलं जायचं. ती जर तुम्ही बंद करून टाकली तर पुढे जाणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी सगळ्या उच्च आव्हानाला कसं काय तोंड देऊ शकतील? जे स्वतः ओरिजिनल आहे, ओरिजिनॅलिटी ज्यांच्याजवळ आहे, त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे, ते जातील पुढे. परंतु तळागाळातले किंवा बाकीच्या सगळ्या मध्यम वर्गातले लोक जे आहेत यांचा प्रश्न मोठा येणार आहे पुढच्या काळात. ते कारण स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर या सगळ्या गोष्टी, त्यांच्या संकल्पना, त्यांचं मूल्यमापन हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. दुर्दैवानं ते होत नाही. आणि त्यामुळे ह्या ज्या बॅचेस झाल्या आहेत 10वी आणि 12वी यावर्षी, यांच्या दृष्टीनं फार मोठा त्यांच्यात उणीव राहणार आहे असं मला वाटतं. कारण दुसरा एक भाग असा आहे की आपण एकीकडे म्हणता या सगळ्या स्पष्ट व्हायला पाहिजेत, स्पर्धात्मक दृष्ट्या परीक्षा व्हायला पाहिजेत. मध्ये एक धोरण होतं, तेही विचित्रच होतं की 8वी पर्यंत परीक्षाच घ्यायची नाही, मुलांना पास करत न्यायचं. म्हणजे थोडक्यात लघुत्तम साधारण विभाजक काढून सगळ्याच्या सगळा वर्गच पुढे गेला पाहिजे असा जो काही विचार केला गेलेला होता. त्याच्यामध्ये ना स्पर्धात्मकता होती, ना अभ्यासाचा दृष्टिकोन होता, ना त्यांना ज्ञानाच्या कक्षा वाढल्यात की नाही याचा विचार होता, काहीच नव्हतं. माधवीताई, या बाबतीत आपली प्रतिक्रिया काय? खरं तर गुणवत्तेच्या बाबतीत म्हणायचं तर खरोखरच मुलांची गुणवत्ता कुठेतरी आपण ढासळते असंच म्हणू शकतो. कारण शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून दोन्ही दृष्टीने मी याचा अभ्यास केला की आम्हाला मध्ये एक सर्वे लावला होता, शासनातर्फेच होता तो, की किती मुलं या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. हे घरोघरी जसं कोरोना टेस्ट केली जाते तसं आम्ही घरोघरी जाऊन तो सर्वे केला की प्रत्येक घरी जाऊन की काही मुलं जी आहेत आता स्थलांतरितच झाली आहेत, म्हणजे आता नाहीच, आता ऑनलाईन आहे. आणि आपल्याला जर का शासन पुढच्या इयत्तेत टाकणारच आहे तर मग आपण हा वेळ कशासाठी ऑनलाईन खर्च आणि या सगळ्या गोष्टींमध्ये घालवायचा? तर कुटुंबाच्या कुटुंब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेत आणि ती मुलं शाळेमध्ये नाहीच आहेत. म्हणजे असा जवळजवळ असा कितीतरी हे आहे. प्रत्येक याच्यामधून एरियामधून जर आम्ही असा तो पट काढत गेलो तर एका सोसायटीमधून, ठाण्याच्या आमच्या वृंदावन सोसायटीमधून कितीतरी मुलं स्थलांतरित झाली आहेत, दुसरीकडे गेली आहेत, जी इथे भाड्याने वगैरे राहत होती, शिक्षणाच्या उद्देशासाठी राहत होती. वडिलांची नोकरी नाहीये आता इथे, गावी जाऊन शेती करायची आहे किंवा तिकडे काही उद्योग करायचा आहे, मग चला आता मुलांना उचला आणि तिकडे चला. झालं तिकडे ऑनलाईन शक्य तर करा, नाहीतर मग ठीक आहे पुढल्या इयत्तेत तुम्ही जाणारच आहात एवी तेवी, असा एक दृष्टिकोन होता. आणि आम्ही पालक या दृष्टीने जेव्हा बघत होतो तेव्हा MCQ टाईप क्वेश्चन्स हा मुलांना एक जो प्रकार होता की लिखाणाची सवयच सुटली मुलांची. आपण जे पारंपरिकरित्या तुम्ही म्हणता की गुणवत्ता याच्यामध्ये खूप कडक तपासणी केली जायची, मुलं ग्रॅमॅटिकली किती चांगलं लिहितायत, व्याकरणिक चुका कुठे होत आहेत, किंवा आपल्याला जेव्हा आम्ही 10वीचे पेपर तपासतो तेव्हा मुद्देसूदपणा, तो पेपरचा नीटनेटकेपणा, हे जेव्हा शिकण्याची वेळ आहे तेव्हा मुलं MCQs मध्ये टिकमार्क करतायत. आणि ते करत असताना डोळ्यांचा जो गोंधळ आहे, म्हणजे आपण हे ऑनलाईन म्हणतो, काळाची गरज म्हणतो, मुलांनी हे शिकलं पाहिजे म्हणतो, पण डोळ्यांवर येणारा ताण, पाठीवरती येणारा ताण, बसून बसून मुलं असं म्हणतात की आई पाठ दुखायला लागली ग माझी. अरे एवढ्या लहान मुलांची पाठ कशी काही दुखते? आम्ही प्रश्न विचारतो, कारण बाहेर नाही जाऊ शकत ती मुलं. आणि जेव्हा 2 तास बसणं आणि वर्गात एवढा वेळ 5-6 तास बसणं ही खूपच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ते त्यांच्यासाठी ऍक्च्युअल आनंददायी शिक्षण असतं खरं म्हणायला गेलं तर. आणि MCQs मध्ये होणारी जी अफरातफर, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जे लेक्चरला बसत असताना मुलं व्हिडिओ बंद करून करतायत, तेच आता इथे व्हिडिओ बंद करून मुलं पुस्तकं बाजूला ठेवून चला पटापट उत्तर बघा, MCQचे टिकमार्क करा आणि येणारी उत्तर. मला आता ताबडतोब व्ह्यू स्कोर दिसतोय, चला मला 50 पैकी एवढे मार्क मिळाले. अरे पण गुणवत्ता
तुला आता शिकवलेल्या पोर्शन मधला किती भाग तुला कळलाय हे तू कुठे लिहूनच बघितलेलं नाहीयेस किंवा तू तिथे जज केलेलं नाहीयेस. तुला एखादं उत्तर नाही आलं म्हणून तू बाजूला सहज असलेलं पुस्तक चाळलंस किंवा कोणाला तरी बाबाला नाही तर आईला प्रश्न विचारला आणि मुलांनी ते उत्तरं दिली, असे प्रकार बऱ्याच ठिकाणी झालेले. म्हणजे 12वीचे आम्ही लिहून सुद्धा जे पेपर घेतले की ते तुम्ही गुगल क्लासरूम मध्ये सबमिट करा, तर एका मुलाचा पेपर तो शेवटच्या मुलाचा पेपर सेम उत्तर, काहीही बदल नाही. ऑब्जेक्टिव्ह टाईप असो किंवा लिहिलेली मोठी उत्तरं असो, वर्ड टू वर्ड मुलांनी तेच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे कुठे त्यांच्या कशा भाषेत बदल नाही, काही बदल नाही. मग इथे ही गुणवत्ता ढासळली. मग हे फक्त शैक्षणिकच नाही, तर आता या माध्यमातून पुढे होणारे या सगळ्या पिरियड मधले इंजिनियर तसेच आहेत, डॉक्टर तसेच आहेत, होणारे शिक्षक तसे आहेत, बीएडचे शिक्षक परीक्षा दिली ती सुद्धा इकडे कुठेतरी मुलांना सांभाळतायत, इकडून पुस्तकातून बघून उत्तरं एमसीक्यू पटापट देतायत आणि पुढे जात आहेत. मग हे किती विश्वासार्ह राहणार आहे पुढे, हे मोठं प्रश्नचिन्ह पालकांसमोर आणि मला वाटतं तमाम समाजासमोर मुलांच्या उभं राहिलेलं आहे. मला फक्त माधवी एवढंच म्हणायचंय की हे काही आजचं चित्र आहे असं मी म्हणणार नाही. आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये हे पूर्वापार आलेलं आहे. ज्या वेळेला 4 पर्याय त्यातला योग्य निवडा असं नसताना जरा विस्तृत लिखाणाचं किंवा अशा पद्धतीची उत्तरं द्यायची होती, त्याही काळात मला आठवतंय त्यानुसार नवनीत सारखी गाईड आणि मॉडेल आन्सर्स देणारी गाईड्स आपल्याला मिळायची की ते एकदा पाठ केलं किंवा ते लक्षात किंवा ते उतरवून घेतलं की तसे मार्क मिळतील अशा पद्धतीची. त्याचं अगदी खरं कारण सांगतो, मराठी या विषयामध्ये अशा मॉडेल आन्सर्सची नवनीतची मॅक्झिमम गाईड्स कुणी लिहिली हे जर तुम्हाला लोकांना आज सांगितलं तर आश्चर्य वाटेल. कारण त्यांचा नुकताच आपण स्मृती दिन साजरा केला परवा, म्हणून मी सांगतोय सर्वात जास्त गाईड्स मराठीची शांता शेळक्यांनी लिहिली होती त्या काळामध्ये. त्यामुळे आपल्याकडे ह्या पद्धतीचं म्हणजे एक झापड बांधून हे असंच याच्या पलीकडे ज्ञानाच्या कक्षा रुंदावू नकोस, हे तू मॉडेल आन्सर दिलं की तुला 10 पैकी 8 मार्क मिळणारच आहेत कुठल्याही परिस्थितीत. मग अक्षर नीटनेटकेपणा वगैरे असेल तर 9 वर जाशील, अशा न्यायची सवय पहिल्यापासूनच आपल्या शिक्षण पद्धतीत आपण बऱ्यापैकी लावलेली. मला फक्त शेवटाकडे जाताना पल्लवीताईंना हा प्रश्न मुद्दाम एक वेगळा विचारायचा आहे की या सगळ्याचा परिणाम आता एकीकडे शिक्षकांवर होतोय, दुसरीकडे शिक्षण संस्थेवर होतोय, तिसरीकडे विद्यार्थ्यांवर होतोय आणि चौथीकडे या सगळ्याच्या दोऱ्या कोणाच तरी हातामध्ये असतात तशा त्या सरकारच्या हातामध्ये आहेत. शिक्षणाचं सहज माध्यम म्हणून आपण शाळेकडे खरं तर बघतो. म्हणजे अगदी थत्त्यांनी सुद्धा सांगितलं की ते जे शिक्षण आहे पारंपरिक ते सगळं झेडपीमधनं म्हणजे कुठेतरी शाळा हे ते सहज शिक्षणाचं माध्यम म्हणून आपण बघतोय. तेच जर बंद राहिलं तर त्याचे काही दीर्घकालीन वाईट परिणाम निश्चितपणे दिसू शकतात. आणि मग हा डॅमेज कंट्रोल जर आपल्याला कमी करायचा असेल तर काय बदल पालकांना, शिक्षकांना आणि संस्था चालकांना करावे लागतील. त्याचं कारण असं, परत मी म्हणतो तसं विद्यार्थी केंद्रित जरी हे सगळं असलं तरी त्याच्यावरती काम करणारे हे सगळे घटक आहेत. तर यांना मानसिकतेत किंवा एकूण काय बदल करावा लागेल असं तुम्हाला वाटतं? मला अगदी आवडेल या विषयावर बोलायला, कारण अनेकदा पालक आणि मुलांच्या समस्या सोडवताना मानसतज्ञ हे एकमेकांशी या विषयावर बोलत असतात. कारण तुम्ही मगाशी म्हणलात ते अगदी बरोबर आहे, गुणवत्ता आणि गुणवत्तेचं मूल्यमापन हा काही आजचा प्रश्न नाहीये, पण आज तो मात्र प्रकर्षाने जाणवतोय. कारण आता आपण काहीच करू शकत नाही आहोत म्हणून इतके दिवस त्या परीक्षा पद्धतीवर आपण विश्वास ठेवला होता, 10+2+4 किंवा 10+2+3 या सिस्टीमवर आपण विश्वास ठेवला होता आणि म्हणून आपण आपलं चाललोय व्यवस्थित असं वाटत होतं, पण तसं नाहीये. मला वाटतं की इमर्जन्सी म्हणजे जसं एक वेगळं उदाहरण घेते, आता आपण जसं वॅक्सिनच्या खूप ट्रायल्सच्या मागे नाही लागलो कारण इमर्जन्सी होती, जगच बंद पडायची वेळ होती. त्याच्यामुळे ज्या काही ट्रायल्स झाल्या आणि ठराविक पर्सेंटेज मिळालं असं जेव्हा वाटलं तेव्हा आपण वॅक्सिन द्यायला सुरुवात केली आणि त्याचा चांगला परिणामही आपल्याला दिसतोय. जर ही अनालॉजी आपण जर सगळ्या शिक्षण संस्थांनी म्हणा किंवा पालकांनी, शिक्षकांनी जर मानली की नेमकं गुणवत्ता कुणाला सिद्ध करायची गरज आहे याच्यावर आपण आतापर्यंत फारसा विचार केला नव्हता. त्या एका गोष्टीवर जरी विचार आपण केला तरी प्रश्न थोडासा कमी गंभीर होऊ शकेल असं मला वाटतं. उदाहरणार्थ अगदी 1ली-2री मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळावे म्हणून ट्युशन लावणारे मुलांना पालक आहेत आणि 10वी-12वीत सुद्धा काही ट्युशन लावायची गरज नाही, तू मोकळेपणाने शिक आणि तुला जे करायचं ते तुझ्या बळावर कर असे म्हणणारेही पालक आहेत. व्हरायटी आपल्याकडे खूप आहे, डायव्हर्सिटी खूप आहे, पण
आपण त्यामुळे काय गमावून बसलोय की नेमकं जेव्हा 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे किंवा अनेक वोकेशनल कोर्सेसचे की तिथनं डिग्री मिळणार आहे त्या परीक्षा घ्यायला आज आपण कुठेतरी गुंता करून बसलोय. म्हणजे 8वीची परीक्षा तशी रद्दच केली होती. मग जर या वर्षापुरता हा विचार आपण केला असता की ठीक आहे बाबा 8वी 9वी पर्यंत आपण विचारच करायला नको, पण 10वीची परीक्षा मात्र आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घ्यायची आहे. म्हणजे जर आपण गणित मांडलं तर अख्ख्या शाळेमध्ये फक्त 10वीची मुलं आहेत जी परीक्षा देत आहेत. मग भरपूर वर्ग असतील, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं असतं, प्रत्यक्ष मुलांनी वर्गात त्यांना आलं असतं. एका वर्गामध्ये बरं दिवसभर आपल्या हातात आहे, मग एक परीक्षा 15-15 मुलांचीच 10-10 मुलांचीच एका वर्गात तशी घेता आली असती आणि जी काही आपली सिस्टीम आहे ती आपण पार पडू शकलो असतो. पण हे करायला नेमकं 10वी आणि 12वीच्या मुलांची गुणवत्ता सिद्ध होणं आज आवश्यक आहे, कारण त्याच्यावर त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या गोष्टी अवलंबून आहेत. हेच गृहीतक कोणीही बोललं नाही. म्हणजे अनेकदा आम्ही हे बोलतो की हे का बरं लक्षात येत नसेल, कारण आपण फार प्री प्रायमरी पासून ते अगदी PhD पर्यंत फक्त मूल्यमापन या गोष्टीवर अडकलोय आणि जिथे मूल्यमापन व्हायला पाहिजे त्या पद्धतींमध्ये ट्रेनिंग देऊन वेगळ्या पद्धतीने आपण बघूया मुलांना येतंय की नाही याच्याकडे फारसा लक्ष आपण दिलेलं नाहीये. मिलिंदजींनी जर सांगितलं की जीवनावश्यक गोष्टी आज मुलांना माहिती आहेत, त्याचा खरंच अंतर्भाव असतो का आपल्या शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकामध्ये? असतो, नाही असं नाही. पण मग त्याची परीक्षा ही आपण मेमरी बेस्डच घेतो. प्रत्यक्षात ते मुलांना येतंय का, करून बघता येतंय का, बोलता येतंय का? म्हणजे असंख्य पद्धतीने मूल्यमापन आपण घेऊ शकतो. फक्त जिथे डिग्रीची आवश्यकता आहे, प्रमाणपत्राची आवश्यकता आहे किंवा एखाद्या मार्कलिस्टची आवश्यकता आहे, तिथे जर आपण अशा लेखी म्हणा किंवा नेहमी आपण घेतो तशा परीक्षा घेतल्या तर असं जर परत कधी जगाला संकट आलं तर खूप साध्या चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल असा एक लॉजिक आहे म्हणजे मनामध्ये. प्रत्यक्षामध्ये माहित नाही याचा पालकांकडनं किती पाठिंबा मिळेल, शिक्षकांकडनं किती मिळेल, पण काहीच नाही होण्यापेक्षा 10वीच्या मुलांना परीक्षा देऊ दे, 12वीच्या देऊ दे, ज्यांना ग्रॅज्युएट होऊन पुढे जायचंय त्यांना देऊ दे, ज्यांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या हव्या आहेत त्यांना देऊ दे किंवा ज्यांचे व्होकेशनल कोर्सेस आहेत त्यांना देऊ दे. 8वी 9वी पर्यंत आपण असाइनमेंट लिहून घ्या, पाठांतर करू द्या किंवा छोट्या छोट्या परीक्षा घ्या किंवा घरात त्यांना सांगा की पुस्तकात बघून लिही बाबा, पण तू योग्य लिही. म्हणजे अनेक वेळेला ओपन बुक टेस्ट आपण घेऊ शकतो. म्हणून एक मनापासून अगदी वाटतं की मूल्यमापन आणि गुणवत्तेचं मूल्यमापन याच्यावर खरोखर ब्रेनस्टॉर्मिंग आज शिक्षक, पालक आणि शिक्षण संस्था चालक किंवा एकूणच सामाजिक स्तरावर काम करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे यांनी करायला हवं. आणि आवश्यक आहे तिथे परीक्षा व्हायलाच हवी. जिथे आपण पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो तिथे पर्यायांकडे लक्ष द्यायला हवं. इथे आपण जशी सवलत घेऊ शकतो तशी दुसरी मात्र शिक्षण देतानाची जी पद्धत आहे तिथे मात्र कुठलीही सवलत आपण शिक्षक म्हणून, पालक म्हणून, मुलं म्हणून, शिक्षण संस्था म्हणून की देता कामा नये. ज्या पद्धतीने मुलांना शिकवायला हवं त्याच पद्धतीने शिकवायला हवं, माध्यम कुठलंही असेल. आणि त्यासाठी जर आउट ऑफ द वे जाऊन काही करायचं असेल तर वर्किंग आवर्स, वर्कलोड याच्यामध्ये थोडीफार आपल्याला इकडे तिकडे थोडीशी काटछाट करता येईल आणि शिक्षकांना थोडंसं स्वातंत्र्य घेऊन किमान एका वर्गाची जबाबदारी देऊन आपल्याला त्यांचा मुलांचा कनेक्ट नीट ठेवून आज असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीतनं थोडंसं का होईना पण पुढे जाता येईल. तर मूल्यमापन ह्या गोष्टीवर माझा अगदी म्हणजे मला मनापासून असं वाटतं, कारण त्याच्यावर वर्षानुवर्ष चर्चा चालू आहे की नक्की आपण मूल्यमापन करतो का. तर या विचारांमध्ये निश्चित बदल व्हायला पाहिजे. तर अशा संकटांना आपण कधीच त्याच्यापुढे हार मानू शकणार नाही असं अगदी वाटतं. वा, एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे. सकाळी ज्या वेळेला शिक्षण मंत्र्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की दुपारी आपल्यासारखे अनेक महनीय या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या सगळ्याचा एकत्रित एक अहवाल आणि प्रत्येकाने मांडलेली मतं ही आम्ही शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचू. आणि सुदैवाने त्यांनी ते स्वीकारलं आणि नुसतं तसं म्हणून थांबल्या नाहीत, तर त्यानंतर म्हणल्या की शिक्षण विवेकच्या माध्यमातून
नंतरच्या प्रत्येक चर्चेमध्ये आणि आम्हाला जिथे शक्य होईल तिथे यातल्या या प्रमुख तज्ज्ञांना बोलवून त्यांचा सल्ला घेण्याचं काम इथून पुढे सरकार करेल असं आश्वासन मी देते, असं सकाळी स्वतः मंत्री महोदयांनी या चर्चेमध्ये सांगितलं. मला शेवटाकडे येताना एवढंच म्हणावं असं वाटतं, परत एकदा एक छोटीशी गोष्ट पूर्वी मी वाचली होती, त्याच्याशी निगडीत आहे का काय माहिती नाही, की फाळणीपूर्वी आपल्याकडे असणारा एक फार मोठा कवी इक्बाल, ते फाळणीनंतर पाकिस्तानला निघून गेले. त्यांचं गाणं आजही आपल्याकडे राहिलं, ते म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदो सदा हमारा. तर त्यांच्या बाबतीतली एक लहानपणीची आठवण वाचत होतो, त्याच्यात त्यांनी असं म्हणलं होतं की त्यांना शाळेत जायला आवडायचं नाही फारसं. मग पावसाळ्याचा भाग असेल तर रस्त्यातल्या डबक्यांमध्येच उड्या मारत बस, दगडच मारत बस, चकोऱ्या करत बस. व परीक्षा जवळ आली आणि त्याच वेळेला कैऱ्या लागलेल्या आहेत, तर मग कैऱ्याच कशा आपल्याला पाडता येतील याचा विचार कर झाडावर चढून. असं करत ते दरवेळेला शाळेत उशिरा जायचे आणि शेवटी ते शिक्षक चिडायचे, दरवेळेला शिक्षा करायचे. एक दिवस शिक्षा करण्याचेही संपून गेलं वेळ आणि शेवटी शिक्षक एवढंच म्हणले, यार इक्बाल तू बडी देरी से आता है स्कूल. आणि अत्यंत इनोसेंटली हा लहान चौथीतला मुलगा म्हणला, हा सर इक्बाल तो देरी से आता है. आता इथे तो किस्सा संपतो आणि नंतर मी जेव्हा उर्दू भाषेचा अभ्यास करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की इक्बाल या शब्दाचा अर्थच मॅच्युरिटी हा येतो. त्यामुळे इक्बाल देरी से आता है तर ही वस्तुस्थितीच आहे, फक्त ती शासनाला, शिक्षण संस्थांना आणि त्याचबरोबर जबाबदारीनं काम करणाऱ्या शिक्षकांना आणि पालकांना ज्यावेळेला येईल तो दिवस इक्बाल असेल आपल्यासाठी, असं म्हणायला हरकत नाही या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये. या शिक्षणाच्या महाचर्चेमध्ये आज सहभागी झालात याबद्दल शिक्षण विवेकच्या वतीनं आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट पुणे ज्यांच्या सहयोगाने घेतली त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अशी आशा व्यक्त करतो की हे सगळा अहवाल ज्या वेळेला शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचेल त्यानंतर आपल्या सगळ्या या सूचनांचा या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तेपेक्षा ज्ञानोमय विकासासाठी जास्त उपयोग होऊ शकेल अशी आशा व्यक्त करून आजची ही चर्चा इथेच समाप्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.